आय गेस पोलिसांनी वेगवेगळ्या स्टेशन्सवर पाठवली ते जे असतं ना प्रवाशांना सूचना. मला लांबून लांबून फोन यायला लागले की अरे आज इकडे तुझा आवाज ऐकला, तिकडे तुझा आवाज ऐकला. मला असं वाटतं की दर काही महिन्यांनी वर्षांनी तुम्हाला तुमचा प्रेक्षक बदलायला लागतो, अदरवाईज प्रेक्षक तुम्हाला बदलतात. मला कायम अनस्टेबिलिटीनी अट्रॅक्ट केलंय कायम. मला असं वाटतं की ती मजा आहे. पहिला फोकस हा ठेवूया की अजून आपल्याला आतनं वल्नरेबल बनवणारं काय करता येऊ शकतं. इनडिसिप्लिन खूप ग्लॅमराइज झालाय कला क्षेत्रामध्ये, की एखादा माणूस बेशिस्त आहे म्हणजे तो फार भारी कलाकार आहे असं लोकांना वाटतं. पुढच्या 5 वर्षामध्ये मराठी प्रेक्षकांची नवीन पिढी तयार करणं हे खूप मोठं काम आहे आणि ते जर आपण नाही केलं तर ते हळूहळू ड्रिफ्ट होतातच आहेत हिंदी आणि इंग्लिशला. म्हणजे पॅन्डेमिकच्या काळात मी काही प्रोड्युसर्सना पैसे मागण्यासाठी कविता लिहून पाठवल्या. मी म्हटलं की कवितेला पण पैसे मागून आपल्याला पैसे मिळतील, असं मी काही प्रोड्युसर्सना केलं. त्याचे गंमत जम्मत म्हणून असाच उत्तरोत्तर या कार्यक्रमाची प्रगती होत राहो. ही ज्ञानेश्वरी तितकीच लोकप्रिय हो. मिरची मराठीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. नमस्कार, मी आरजे ज्ञानेश्वरी आणि गप्पांची मिसळच्या नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत करते. आजच्या एपिसोडसाठी जी मी तयारी करत होते ती प्रोसेस एकतर माझ्यासाठी खूप मस्त होती, कारण मला खूप काही काही शिकायला मिळालं आणि खूप काही काही प्रश्न पडले ज्यांची उत्तरं मला मिळणार आहेत आज क्षितिज पटवर्धन यांच्याकडून. वेलकम टू मिरची. थँक्यू सो मच ज्ञानेश्वरी. थँक्यू. तुमचं इंट्रोडक्शन देताना कवी, गीतकार, पटकथाकार, दिग्दर्शक, लेखक, आरजे पण म्हणजे हे मला आत्ता जस्ट इंटरव्ह्यू सुरू होण्याच्या आधी कळलंय की आरजे हे सुद्धा तुम्ही एक्सप्लोर केलेलं. मी पुणे विद्यापीठाच्या जो विभाग होता, जेव्हा पहिल्यांदा विद्यावाणी नावाचं एक सुरू झालं होतं रेडिओ स्टेशन पुणे विद्यापीठाचं, तर त्याच्यात जी पहिली टीम होती आरजे सगळे, त्याच्यात मी एक होतो आणि मी फिल्म क्रिटिक होतो तेव्हा. सो दर शुक्रवारी सकाळी उठून 8-8:30चा पहिला सिनेमा बघायचा, पहिला शो बघायचा, मग त्याच्यानंतर तिथेच बसून ते लिहायचं, त्याच्यावर परीक्षण आणि ते जाऊन म्हणायचं. ते एक मी केलंय. आणि तेव्हा छोटी छोटी नाटकं असतात, छोट्या छोट्या कथा असतात ज्या वाचायच्या असतात, त्याही मी केलेल्या आहेत. त्यामुळे माझं आणि ह्या माईकचं प्रचंड जवळचं नातं आहे. ह्या दोन्ही गोष्टी केल्यात. पुण्यातल्या अनेक गणेशोत्सवांच्या देखाव्यांना मी आवाज दिलेले आहेत. कुठेतरी दुर्योधन, कुठेतरी कुठले तरी संत, मग पौराणिक, ऐतिहासिक वगैरे राहुल सोलापूरकरांबरोबर. सो तेही अनुभवलंय. आणि एकदा मी एक अनाउन्समेंट केली होती जी आय गेस पोलिसांनी वेगवेगळ्या स्टेशन्सवर पाठवली. ते जे असतं ना प्रवाशांना सूचना, त्यांनी आपलं सामान सुरक्षित ठेवावं वगैरे असं ते जे असतं ते मी केलं होतं असंच पुण्यातल्या कुठल्या तरी गोष्टीसाठी. नंतर मला कळलं की ते सगळ्या एसटी स्टँडवर वाचतंय. मग मला लांबून लांबून फोन यायला लागले की अरे आज इकडे तुझा आवाज ऐकला, तिकडे तुझा आवाज ऐकला. सो आवाजाचं एक मजा पहिल्यापासून एक्सप्लोर केली आणि बऱ्याच कार्यक्रमांचं निवेदन पण मी पुण्यात असताना केलंय. त्यामुळे मला तुझ्या शोवर येऊन आणखीन छान वाटते, कारण मला अनेक दिवसांनी परत माईक समोर यायला मिळते. गायला कोणी देत नाही, त्यामुळे बोलायला देतंय हे भरपूर आहे. त्यामुळे आय एम व्हेरी एक्सायटेड. पण हे खूप कमाल आहे. म्हणजे मला ऍक्च्युली विचारायचं आहे की मी म्हटलं तसं गीतकार, लेखक, दिग्दर्शक या सगळ्या गोष्टी करताना कुठेतरी स्वतःला क्षितिज पटवर्धन सापडणं आजकाल कठीण होतं मध्ये मध्ये? नाही, उलट मी म्हणेन सोपं होतंय आता. अच्छा. हा, कारण पूर्वी कसं होतं की पूर्वी जे येईल ते काम मी करायचो, म्हणजे मिळेल ते काम करायचो. हळूहळू हे फिगर आउट व्हायला लागलं की आपल्याला नेमकं काय काम करायचंय. 2 पद्धतीचं काम असतं. एक असतं की तुम्ही कमिशन काम करता, की लोक तुम्हाला सांगतात की हे काम आमच्यासाठी तुम्ही करून द्या, त्याच्यात तुम्हाला काहीतरी कॉमन रेफरन्स सापडतो आणि मग तुम्ही पॅशनेटली ते करता. पण दुसरं असं असतं की तुम्ही स्वतःला एम्प्टी करण्यासाठी एक काम करता. म्हणजे असं काम की ज्यांनी तुम्हाला असं वाटेल की हा माझ्यात ही गोष्ट साठलेली आहे किंवा साचलेली आणि आता ती मला माझ्या कलेतनं बाहेर काढायची. तर त्याकडे गेली काही वर्ष जास्त चांगला प्रवास चालू आहे असं मी म्हणेन. ती क्लॅरिटी आता आणखीन यायला लागली. आणि मला असं वाटतं की स्वतःचा फार विचार न केलेला जास्त चांगला. आपण खूप कॅल्क्युलेटिव्ह असतो बऱ्याच वेळेला की आता मी हे केलं तर कसं वाटेल, आता मी हे केलं तर माझ्या प्रेक्षकांना काय वाटेल. तर असं म्हणजे हे असे माझे प्रेक्षक वगैरे असं खूप काही नसतं. प्रेक्षकांचं तुमच्यावर अतिशय प्रेम असतं आणि ते नॉन जजमेंटल असतात. ही त्यांची सगळ्यात मोठी बाजू असते. तुम्ही जर चांगलं काम केलं तर त्यांना आवडतं, त्यांना नाही आवडलं तर आपण समजायचं की काहीतरी पोचलं नाहीये. सो मला असं वाटतं कायम ते नातं जे ते फार सुंदर आहे आणि ते टिकवण्यासाठी तुम्हाला दरवेळेला नवीन काही ना काहीतरी सादर करायला लागतं, वेगवेगळ्या रूपात भेटायला लागतं. सो मला असं वाटतं की दर काही महिन्यांनी वर्षांनी तुम्हाला तुमचा प्रेक्षक बदलायला लागतो, अदरवाईज प्रेक्षक तुम्हाला बदलतात. तर ती प्रोसेस सतत चालू असते आणि त्याने ते चेंज ऑफ वर्क होतं की कधी हिंदी सिरीज लिहिली जाते, कधी हिंदी सिनेमा लिहिला जातो, कधी मराठी नाटक. आता नवीन मी बालनाट्य करतोय. सो तो एक कम्प्लिटली वेगळा झोन आहे. सो त्यामुळे ते चेंज ऑफ ट्रॅक करायला खूप मजा येते आणि मला त्याच्यात फार आनंद मिळतो.
हाऊ लवली. पण ऍक्च्युली म्हणजे जसं लिखाण म्हटल्यानंतर बऱ्याच लोकांचा असा समज असतो की त्याच्यासाठी एक ठराविक जागा, वेळ किंवा मूड किंवा झोन किंवा या सगळ्या गोष्टी बेसिक लागतात आणि त्यानंतरच काहीतरी लिखाण होऊ शकतं. पण जेव्हा आपण ह्याला प्रोफेशनली याच्याकडे बघतो तेव्हा आय एम शुअर की ह्याला डेडलाईन्स आहेत. अमुक वेळात तुम्हाला अमुक पानं लिहून द्यायची आहेत. कितीही आपल्याला कॅल्क्युलेटिव्ह व्हायचं नसलं तरी ते करावं लागतं. हे सुरुवातीच्या काळात हे ऍडजस्ट करणं कठीण होतं का आणि आता एक्झॅक्टली काय फ्लो आहे? नाही, सुरुवातीच्या काळापासनं असं होतं की माझे असे काही नखरे नव्हते की मला ना असं ब्लॅक कॉफीचा मग पाहिजे किंवा मला शांत एक बासरी मागे चालली आहे, जॅझ म्युझिक वाजतंय किंवा एक शांतता आहे वगैरे, असे कधीच काही नखरे नव्हते. आणि टचवूड ते नव्हते अशासाठी कारण मी ज्या कुटुंबामध्ये वाढलो त्यामध्ये आम्ही जवळपास 1,200 स्क्वेअर फीटचं माझं घर होतं. त्याच्यात माझीही लहान मुलं सांभाळायची. सो मी पहिल्या ज्या सगळ्या स्क्रिप्ट्स लिहिल्यात त्या मी 15 ते 20 मुलांमध्ये बसून लिहिल्यात. सो मला कधीच असं हे नाहीये की मला पूर्ण शांतता आहे आणि मग मी कॉन्सन्ट्रेट केलंय आणि मग मला लिहायचंय. कॉन्सन्ट्रेशन साठीचाच झगडा पहिला केलेला आहे. सो द फर्स्ट बॅटल ते आहे ते कॉन्सन्ट्रेशनसाठी की आजूबाजूला खूप गर्दी आहे, आवाज आहे, अमुक आहे तमुक आहे सगळं आहे, पण तरी तुम्हाला वाटतंय का लिहावं असं? तुम्हाला तो एक क्षण मिळतोय का की ज्याच्यात तुम्हाला वाटतं की नाही हे सगळं बाजूला गेलाय केऑस आणि आता मी मला हवं ते लिहितोय आणि त्याच्यामध्ये कोण नाही येत आहे. तर ती मोमेंट मी पहिल्यापासून सापडायचा मनापासून प्रयत्न केला की ते मला शोधता येतंय का. आणि मग ना हळूहळू लक्षात यायला लागलं की ठीक आहे, मग कॅफे असू दे, घर असू दे, अजून काही तिसरं असू दे, नाही तर तुम्ही सुट्टीसाठी कुठे बाहेर गेलेलं असू दे, ज्या क्षणाला तुम्हाला स्वतःशी एकरूप होता येतं ना लिखाणासाठी त्या क्षणी आजूबाजूचं सगळं गळून पडतं. मग इट इज इममटेरियल की तुम्ही कुठे आहात आणि कोणाबरोबर आहात. म्हणजे अनेक वेळेला मी कॅफेमध्ये हे केलेलं आहे की मी हेडफोन्स लावून बसायचो आणि आतमध्ये काहीच चालू नसायचं. फक्त समोरच्यांना असं वाटावं की हा काहीतरी म्युझिक ऐकतो, ह्याला डिस्टर्ब नको करायला. तर ते लोकांना जवळ न येऊ देण्यासाठी बऱ्याच वेळेला मी हा रायटिंग एक्सरसाइज केला की आत्ता मला ना एक थोडा वेळ ते स्वतःशी एकरूप होऊ द्या, मग मी नंतर आहेत सगळं तुमचा टाइमपास करायला. तर अशा फेज पासून ती सुरुवात झाली. आणि आता थोडंसं एक मध्ये मी वाचलं होतं की आता तुम्ही 5 वर्षापूर्वी तुम्ही ज्या आयुष्याची कल्पना केलेली असते ते तुम्ही आता जगत असता, पण तरी तुम्ही त्याच्यात खुश नसता. असं एक कोट मी मध्ये वाचला आणि मी असं शांतपणे विचार केला की 5 वर्षापूर्वी आपल्याला काय वाटत होतं की आपलं एका चांगल्या जागी घर असावं, भले रेंटेड असो मुंबईमध्ये, आपल्याला एक लिखाणाची खोली असावी ज्याच्यात छान पुस्तकं असावी, आपल्याला जर काही थोडेफार पुरस्कार मिळालेच तर ते तिथे ठेवावेत, आपल्याला असं बरं वाटावं की यार मिळाले काहीतरी आयुष्यात, आणि शांतता असावी की छान आपल्याला जे वाटते, बसले फळा असावा एखादा त्याच्यावर लिहायला, स्क्रिबल करायला. तर अशा सगळ्या गोष्टी वाटत होत्या. स्वतःच एक कपाट असावं ज्याच्यात 1-2 तरी छान कपडे आपण लावून ठेवलेले असावे. छोट्या छोट्या गोष्टी. आता 5 वर्षात नंतर हे सगळं झालंय, म्हणजे हे सगळं आता हळूहळू होत आहे. तर आता हे सगळं आपल्याकडे आहे, हे असल्यानंतर अजून काय आपल्याला शोधायचं आहे त्याच्याकडे परत जायची वेळ आली की चला आता आपण अजून, म्हणजे ह्यानंतर आपण अजून आपल्याला पाहिजे ते करू शकतो का. म्हणजे ह्यानंतर अदरवाईज काय होतं की चला आता आपल्याला हे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग टिकवण्यासाठी काहीतरी करूया. पण मला कायम अनस्टेबिलिटीनी अट्रॅक्ट केलंय कायम. मला असं वाटतं की ती मजा आहे. जर तुम्ही ते स्टेबल होऊन सगळं बघितलं की आता हे झालंय, आता ह्याच्या पुढचं बघू, मग तसे पैसे, मग तसं मानधन, मग तसं हे, तर त्या स्पेसमध्ये न जाता पहिला फोकस हा ठेवूया की अजून आपल्याला आतनं वल्नरेबल बनवणारं काय करता येऊ शकतं. तर ते त्या शोधाकडे परत चाललंय. आणि म्हणूनच मी काहीतरी हा बालनाट्याचा घाट घातलाय याच्यानंतर, हिंदी सिनेमानंतर किंवा हिंदी सिरीज नंतर. राईट. आणि ते फक्त बालनाट्य नाही, ते महाबालनाट्य आणि ते AI वालं बालनाट्य आहे, त्याच्याकडे आपण येणार आहोत. पण मी एका इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला बोलताना ऐकलेलं की तुम्ही रायटर्स रूम बद्दल बोलला होतात. आणि ही टर्म मी माझ्या 1-2 मित्रमैत्रिणींच्या स्टोरीज मध्ये बघितले की आज रायटर्स रूम का ये हाल आहे वगैरे वगैरे. तर कळायचंच नाही की रायटर्स एकतर 4-5 माणसं एकत्र येऊन, जी मला वाटायचं की एकटी लिहितात, ती एकत्र येऊन लिहिणं आणि त्याच्यातून एक स्क्रिप्ट किंवा एक काहीतरी प्रोजेक्ट तयार होणं. काय असते ही रायटर रूम एक्झॅक्टली? रायटर्स रूम मी म्हणेन की जसं बुके असतो ना आपला, त्यात वेगवेगळ्या पद्धतीची फुलं असतात. सो आपल्याला त्या प्रत्येक फुलाचं एक सौंदर्य माहिती असतं. तसं रायटर्स रूम ही काही हुशार लोकांनी बनवलेली एक टीम असते ज्यात त्यांना पिक करताना माहिती असतं की याचा फ्लेवर खूप चांगला आहे, ह्या रायटरचा. अमुक रायटर याचा स्क्रीन प्लेवर कमांड आहे, त्याचा स्ट्रक्चरवर कमांड आहे. हा रायटर आहे तो फ्लो वाईज खूप चांगला आहे, त्याला हे कळतं की कॅरेक्टरचा आर्क कुठे कमी जास्त करायचा, कुठे कॅरेक्टर बदलेल.
अजून एक कोणीतरी आहे त्याची पकड प्रसंगांवर आहे की तो चांगले सीन्स तयार करतो. तर अशा प्रत्येकाला घेऊन म्हणजे त्यातले जे मास्टर्स आहेत किंवा त्यातले जे एक्सपर्ट आहेत किंवा त्यातली ज्यांना आवड आहे त्यांना एकत्र घेऊन एक टीम उभी केली जाते. आणि छान हे असतं की त्या प्रत्येकाची जबाबदारी त्यांना माहिती असते. म्हणजे मी तुझ्या कामात ढवळढवळ करत नाही, तू माझ्या करत नाही. सो त्यामुळे काय होतं 3-4 जण जरी असले किंवा 5-6 जण जरी असले तरी प्रत्येकाला स्वतःचा रोल माहिती असतो. एक आणि दुसरं, आत्तापर्यंत मी ज्या 3-4 रायटर्स रूममध्ये काम केलंय त्याची मजा ही आहे की तिथे अत्यंत ओपन माणसं आहेत जे तुमचा लेखनाबद्दलचा, स्वतःबद्दलचा आणि जगाबद्दलचा दृष्टिकोन बदलतात. हा माझा अनुभव आहे. म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल जे आधीपासून वाटत असतं की हे असंच असतं, मग एक कोणीतरी रायटर येतो किंवा येते आणि ती सांगते की अरे हे असं नाहीये, तिकडे ना ऍक्च्युली असं असतं. मग तुम्हाला होतं की ओ अच्छा, मी थोडा गुगल, विकिपीडिया या माहितीमध्ये होतो आणि तिने मला एक्सपिरियन्स शेअर केला आणि मग मला कळलं की ओके असं नसतं. तर तुमचं विश्व बदलायला किंवा तुमचं मत बदलायला रायटर्स रूमचा खूप फायदा होतो. आणि मी पुढेही आता रायटर्स रूममध्ये लवकर जाईन पुढच्या 2 महिन्यानंतर. तर तेही तसंच आहे की इट्स अ मिक्स ऑफ व्हेरी गुड टॅलेंटेड रायटर्स. तर तिथे काम करायला मजा येते. म्हणजे ते असतं ना की तुम्ही एका शाळेमध्ये चांगले विद्यार्थी असता पण मग तुमची शाळा बदलते, तुम्ही अजून मोठ्या शाळेत जाता आणि मग तुम्हाला कळतं की अरे इथे अजून 4 चांगली लोक आहेत. द पॉइंट इज की तुमचा ऍटिट्यूड काय आहे, तुम्हाला त्यांना शिकवायचंय का शिकायचंय. जर तुमचा ऍटिट्यूड शिकवायचा असेल तर तुम्ही कधीच शिकू शकणार नाही. जर तुमचा ऍटिट्यूड असेल की आपण मिळून काहीतरी छान एक्सप्लोर करूया, मलाही त्यांच्याकडनं 4 गोष्टी शिकायला मिळतील. आता माझे किती असे रायटर मित्र आहेत जे मराठीचं काही अडलं तर मला फोन करतात की अरे क्षितिज वो इसका ये क्या होता है. मग मी त्यांना सांगतो की अरे ह्याचं ना हे असतं. अच्छा, अरे ग्रेट, वंडरफुल, ये अच्छा लगेगा स्क्रीन प्ले में. तर आता ती देवाणघेवाण इतकी मस्त झाली त्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूप मजा येते. विच इज लवली. म्हणजे मला असं वाटतं की बऱ्याच लोकांना कदाचित हे आतापर्यंत माहित नसेल इतक्या क्लिअरली. आणि मला सुद्धा इतकं फॅसिनेटिंग वाटतंय की एखाद दिवस एखाद्या अशा रायटर रूम मध्ये असं मला इनविजिबल होऊन फक्त असायला आवडेल, बघायला की नक्की काय चाललंय आणि कोण काय करतंय आणि कसं करतंय. पण जसं मी मगाशी म्हटलं की एक कला म्हटल्यानंतर एक अशी मुक्त आणि कधीही एक्सप्लोर करता येईल असा एक समज आपला असतो. पण ही जसं तुम्ही म्हणालात एक बांधणी आहे, ह्याला काहीतरी एक आराखडा आहे, विच ऑल्सो मीन्स की याच्यात थोडीशी शिस्त आहे, ह्याला काहीतरी वेळापत्रक आहे. तर हे गणित एस्पेशली लेखन किंवा दिग्दर्शन या माध्यमांमध्ये कसं फिट होतं? मगाशी आपण इंटरव्ह्यूच्या आधीच जे बोललो होतो ना ते की डिसिप्लिन हा त्यातला फार महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही तो सोडून नाही काम करू शकत. लिखाणाच्या बाबतीत सुद्धा. याचा सिम्पल रिझन असा आहे की हे मान्य करायला पाहिजे की आपण सगळे म्हणजे कलाक्षेत्रात काम करणारी लोक अशा ठिकाणी काम करतो जिथे काम फक्त एकावर अवलंबून नसतं. राईट. म्हणजे मी माझं काम वेळेत करणं याच्यावर खूप लोकांचं काम अवलंबून असतं. उद्या जर मी ड्राफ्ट द्यायला 3 महिने उशीर केला तर मला माहिती की त्यांनी प्रोडक्शनला काय प्रॉब्लेम येणार आहे, त्यांनी नटांच्या तारखा मिळवायला काय प्रॉब्लेम येणार आहे. सो मी जी तारीख कमिट करतोय, मी सांगितलं की मी 1 मेला ड्राफ्ट डिलिव्हर करीन, तर मी 1 मेला ड्राफ्ट डिलिव्हर केला पाहिजे. आणि त्याचे फायदे खूप होतात. त्यांनी खूप पैसे वाचतात, त्यांनी खूप लोकांचं कामाचा लोड कमी होतो, त्यांच्यावरचं प्रेशर कमी होतं. सो या सगळ्या गोष्टींची जबाबदारी रायटर म्हणून तुम्हाला घ्यायला लागते. हा एक त्यातला महत्वाचा मुद्दा. आणि रायटरपेक्षा सुद्धा आधी माणूस म्हणून घ्यायला लागते. मग तुम्ही लिखाणाला किती वेळ देता, तुम्ही किती गोष्टींना नाही म्हणता. म्हणजे तुम्हाला रात्री लवकर झोपायचं असेल आणि पार्टी असेल तर तुम्ही पार्टीला नाही म्हणू शकता का सकाळी लवकर रायटर रूम आहे तर. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आणि मग तुम्ही रात्री 3 वाजेपर्यंत पार्टी करून सकाळी 8च्या रायटर्स रूम मध्ये की काय म्हणत होतो आपण त्या 12व्या सीनचं काय झालं, अरे 30वा चालू आहे, ओ सॉरी ओके असं नाही करू शकत. सो तुम्हाला ते करण्यासाठी, त्या पेजवर येण्यासाठी तुम्हाला आधी प्रिपरेशन करणं. एक 15 मिनिटं आधी तुम्ही बसलात, वाचलत की आजचा अजेंडा काय आहे, आज काय डिलिव्हर करायचंय, हे करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं डिसिप्लिन, मी मगाशी म्हटलं तसं की इनडिसिप्लिन खूप ग्लॅमराईज झालाय कलाक्षेत्रामध्ये. की एखादा माणूस बेशिस्त आहे म्हणजे तो फार भारी कलाकार आहे असं लोकांना वाटतं. पण त्याच्या उलटी गोष्ट हळूहळू मला कळत चालली की तुम्ही जेवढे शिस्तप्रिय आहात तेवढं तुम्ही तुमचं काम पण सोपं करता, इतरांचंही काम सोपं करता आणि तुम्ही लॉंगर रनमध्ये काम करू शकाल जर तुमची शिस्त असेल तर. आणि मी एक तो कोट वाचला होता की डिसिप्लिन इज द हायेस्ट फॉर्म ऑफ सेल्फ लव्ह. तर मला ते फार आवडलं आणि मी म्हटलं हे जरा पचवणं अवघड आहे आपल्यासारख्या बेशिस्त माणसाला. पण ठीक आहे, हळूहळू त्याचा काहीतरी सवय होईल आणि त्याचे फायदेही मला दिसतात, डेफिनेटली दिसतात. वाव, दिस इज, मला असं वाटतं एक मोठा टेकअवे आहे हा इन अ वे की आपली बेसिक आपले अझम्पशन्स कुठेतरी चेंज होणार आहेत या एका कोटनी ऍक्च्युली आणि या पर्स्पेक्टिव्हनी सुद्धा. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या ग्रोथसाठी किंवा तुम्ही तुमच्या एक्सप्लोरेशनसाठी
काय पद्धतीच्या बाउंड्रीज घालून घेऊ शकता की मला हे आता नाही करायचंय, माझ्यासाठी आता हे महत्वाचं नाहीये, मला माणूस म्हणून आता इकडे जायचंय तर मला हे एक्सप्लोर केलं पाहिजे. तर ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. तुम्ही कशाला नाही म्हणता, तुम्ही काही लोकांना दुखवू शकता, काही लोकांना त्रासही होऊ शकतो, पण मला असं वाटतं की तो घ्यावा, तो काही हरकत नाही तो त्रास झाला तरी. पण तुम्हाला फायनली असं नाही, रिग्रेट हा नाही केला पाहिजे की अरे तेव्हा मी नाही म्हणलं असतं ना तर कदाचित मी माझं काहीतरी करू शकलो असतो. दॅट इज द बिगेस्ट रिग्रेट. तो नको आयुष्यात. राईट, ॲब्सोल्युटली. मला थोडंसं डायलॉग रायटिंग कडे यायचंय. म्हणजे फास्टर फेणेसारखी फिल्म घेतली तर लक्षात येतं की स्वाभाविक संवाद आहेत, पण तरी सुद्धा त्यात बरेच वन लाईनर्स आहेत. म्हणजे तो डोळे उघडण्याचा तो डायलॉग असेल की मी तुम्हाला काहीतरी डोळे उघडता जग दाखवलं, असं काहीतरी एक मस्त डायलॉग आहे त्याच्यामध्ये. तो वन लाईनर सारखा आहे. मला हा प्रश्न नेहमी पडतो की संवाद लिहिताना ते एकतर नॉर्मली बोलतोय आपण तसेच वाटले पाहिजेत, पण ऍट द सेम टाइम ते एका फिल्मसाठी आहेत, बरोबर, ज्याच्याकडे पीपल आर गोना लुक अप टू. तर त्याच्यामध्ये असंही काहीतरी पाहिजे जे आपण लोकांना देतोय. बरोबर. हा बॅलन्स डायलॉग रायटिंग करताना कसं सांभाळायचा? मला ना सगळ्यात फॅसिनेटिंग वाटतं डायलॉग रायटिंग मला स्वतःला. याचं सिम्पल रिझन असं आहे की डायलॉग हा फक्त डायलॉग नसतो, ती फिलॉसॉफी असते. आणि जेव्हा तुम्ही फिलॉसॉफी मांडायला जाता ना पात्राची, पण ती अत्यंत सिम्पल लाईन मध्ये मांडता ना, दॅट इज अ मॅजिक. म्हणजे त्या गोष्टींचे जे मॅजिक तयार होतं ना. मग आता सिम्पल गोष्ट आहे की जोकर म्हणतो वाय सो सिरियस. आता वाय सो सिरियस ही इतकी थ्रो अवे सिम्पल लाईन आहे, पण वाय सो सिरियस इज अ फिलॉसॉफी, इट इज नॉट अ लाईन. म्हणजे माझ्या रायटिंग डेस्कच्या समोर मी दर काही दिवसांनी पोस्टिटवर माझे आवडते डायलॉग्स लिहितो आणि ते चिकटवतो. ओके. म्हणजे आता मी लेटेस्ट हा लिहिला होता एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स नावाची फिल्म आली होती. त्याच्यात ती बाई असं म्हणते की इट इज ओके दॅट यू आर नॉट प्राऊड ऑफ मी, फायनली आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ. तर आता ही लाईन इतकी आउटस्टँडिंग आहे आणि ही लाईन तुम्ही तू लाव, कॅमेरावर जो मुलगा बसलाय त्यांनी लावा, कोणीही लावा, त्यांना ती रिलेट होते. त्यांना ते असं वाटतं की मला नाही दाखवायचं कोणाला, मी जे करतोय त्याच्याविषयी मला अभिमान वाटतोय आणि ते महत्वाचं आहे. तर अशा छोट्या छोट्या जे ग्लिम्स आहेत, छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, किंवा पॅरासाइट सारखी फिल्म आहे ज्याच्यामध्ये तो ड्राईव्ह करतोय आणि तसं ड्रायव्हर ड्राईव्ह करतोय, तो मागे बसलाय आणि तो बायकोला असं म्हणतो की हा ड्रायव्हर ना खूप चांगला आहे, ही नेव्हर क्रॉसेस द लाईन, अँड शी सेज येस, आणि तो म्हणतो की बट ही स्मेल क्रॉसेस द लाईन. नाउ दॅट इज अ फिलॉसॉफी, दॅट इज नॉट अ लाईन, दॅट इज अ क्लास डिफरन्स, दॅट इज अ फिलॉसॉफी. त्याच्यामध्ये गणित आलं, त्याच्यामध्ये जॉग्राफी आली, त्याच्यामध्ये कॅरेक्टरचं मन आलं, त्याच्यामध्ये क्लासचा डिफरन्स आला, हे सगळं त्या एका वाक्यात आहे. तर अशी वाक्य काढणं त्या सीन्सच्या खाणीतनं, ते हिरे काढणं, ते सोनं काढणं इज अ फॅसिनेटिंग प्रोसेस. तर मला त्याची कायम मजा वाटत आली. म्हणजे मग ते धुरळामधलं मला नेहमी वाटतं की अमेयचं एक वाक्य होतं की वजीराला तुम्ही प्यादा समजलात तर इगो हर्ट होणार शेट. तर हे प्रत्येक कार्यकर्त्याचं म्हणणं असतं. जो गावाकडे तुम्ही जर कार्यकर्ता बघितला ज्याला असं वाटतं की मी साहेबांच्या जवळचा आहे किंवा मी ह्यांच्या जवळचा आहे, मी अमुक आहे, पण मला कायम ते असे दुय्यम समजत आलेत, तर त्याला नेहमी वाटतं की मी वजीरच आहे. आज तुम्ही होर्डिंग बघा ना, त्यांचे फोटो लावलेले असतात आणि त्याची शॅडो वजीराची असते त्या होर्डिंगवर. सो द फिलॉसॉफी इज की ही थिंक्स की मी वजीर आहे. तर ते तुम्हाला ऑब्झर्व्ह करायला लागतं सतत. किंवा जसं आम्ही अंकुश मुक्ताचं डबल शीटला गेलो होतो की आपण असं काहीतरी केलं पाहिजे की आपल्या आयुष्यात बाप वाटलं पाहिजे. हे प्रत्येक मिडल क्लासच्या माणसाला वाटतं. तर आज किंवा फास्टर फेडेला आम्ही गेलो होतो की मागे वळणं सोपं आहे पण पुढे जाणं गरजेचं आहे. ते या छोट्या छोट्या गोष्टी कॅरेक्टरच्या फिलॉसॉफीज म्हणून आल्या ना तर ते बघायलाही मजा येते. एक दुसरं त्यांनी इन अ वे तुम्हाला तुमचा जो थॉट आहे तो इंजेक्ट पण करता येतो. तो तुम्ही जर प्रबोधन म्हणून सांगितलात की अरे मला असं वाटतं की माणसाने शूर असलं पाहिजे, तर लोक म्हणतील बरं पण मग हे ते पात्र का बोलते. तर अशा वेळेला त्या पात्राच्या तोंडी असं काहीतरी द्यायला लागतं ज्यांनी तुमचं म्हणणंही पोहोचेल आणि ते त्या पात्राचंही वाटेल. आणि ह्याच्यात अजून एक गंमत अशी आहे की बऱ्याच वेळेला तुम्हाला तुमच्या आयडिओलॉजीच्या विरुद्धही लिहायला लागतं. म्हणजे असेही डायलॉग्स लिहायला लागतात जे तुम्हाला वाटते की हे बरोबर नाहीये पण ते पात्र म्हणतंय. म्हणजे जसं फास्टर फेणेमधला आप्पा म्हणतो की शिक्षणाला कुवत नाही ऐपत लागते. तर आता ही माझी फिलॉसॉफी ही नाहीये पण त्या पात्राची ती आहे. तर अशा वेळेला त्या फिलॉसॉफीज डायलॉग मधून एक्सप्लोर करणं हा अतिशय फॅसिनेटिंग उद्योग आहे. मला तो सतत करायला खूप आवडतो. म्हणजे आता आमच्या नाटकामध्ये पण एक वाक्य आहे की ती आजी असं म्हणते की आपल्या सगळ्यांचं बालपण मातीच्या वासात गेलंय आणि या मुलांचं सॅनिटायझरच्या. त्यांना माहीतच नाही की आधी असं जग होत आहे, मग त्यांची काय चूक आहे. तर आता हा डिफरन्स दोन्ही
पिढ्यांचा कम्प्लिटली एका वाक्यामध्ये आणायचा प्रयत्न केलाय. सो अशा गोष्टी करायला खूप मजा येते, प्रचंड मजा येते. आणि मला असं वाटतं म्हणूनच आजकाल म्हणजे थँक्स टू सोशल मीडिया फॉर दॅट की अशी अनेक पेजेस आहेत जी असे सीन्स आणि अशी वाक्य खास करून हायलाईट करतात आणि इव्हन विदाउट द कॉन्टेक्स्ट ऑफ द फिल्म ती वाक्य तुम्हाला हिट करतात किंवा ती वाक्य वाचून इच्छा होते की अरे इतकं बाप वाक्य कोणत्या फिल्म मध्ये. म्हणजे मी तुला सांगू, मला माझं एक अत्यंत आवडतं वाक्य, तू हसशील याच्यावर, 3 इडियट्स सगळ्यांनी पाहिलंय. 3 इडियट्स मध्ये लोकांना सगळं आवडतं की चतुर आणि रॅन्चो आणि अमुक तमुक वगैरे. माझं सगळ्यात आवडतं वाक्य 3 इडियट्स मधलं हे, जेव्हा शर्मन जोशीचं कॅरेक्टर इंटरव्ह्यूला बसतं आणि ते त्याला म्हणतात सॅलरी कितना लोगे वगैरे वगैरे, त्यावर तो एक वाक्य म्हणतो की सर मैं ना मेरी लाईफ के साथ कुछ ना कुछ डंका कर लूंगा. ते वाक्य मला इतकं आवडलं त्यावेळेला. आणि का आवडलं, कारण ते कॅरेक्टर ट्रॅव्हल करून त्या मोमेंट पर्यंत आलं. आता त्या वाक्यामध्ये म्हणशील तर काही ग्रेट नाहीये, म्हणजे असं त्या वाक्यात काही खूप मोठा अर्थ असं नाही, पण एक कॅरेक्टर ह्या मोमेंट पर्यंत येणं आणि त्यांनी म्हणणं की तुम्ही 50 लाखाची नोकरी द्याल वगैरे ठीक आहे, पण मी या लेवल पर्यंत आलोय की मी माझ्या आयुष्याचा काहीतरी करीनच. तर दॅट इज अ ग्रेट टेक अवे फ्रॉम द फिल्म, असं मला वाटलं. आणि मग तसे तुम्हाला हिरे सापडायला लागतात एका फिल्म मधले. सो फार फार मजा येते. डायलॉग्स तर माझा प्रचंड आवडीचा विषय, अभ्यासाचा विषय आणि आवडीचा विषय. मुगले आझमचं पुस्तक मी डायलॉग्सचं पाहिलं होतं. अच्छा. मला इतकं फॅसिनेट व्हायला झालं की काटो को मुरझाने का खौफ नाही होता. मी म्हटलं हाय म्हणजे माणूस मरेल वाक्य वाचून, अशी वाक्य होती त्या फिल्म मध्ये. सो त्यामुळे त्या पोएट्री, तशी वाक्य, फिलॉसॉफीज याचं कायम फॅसिनेशन वाटत आलंय. विच इज लवली. आणि मला असं वाटतं हे एक्सप्लोरेशन करायला खूप मजा येते. टॉकिंग अबाउट एक्सप्लोरेशन, म्हणजे आता जरी मी या साईडला बसले असले आणि मी कोणाचा तरी इंटरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करत असले तरी क्षितिजचं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे ज्याच्यावरती त्यांनी अनेक लोकांचे इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत. आणि त्यातला माझा सगळ्यात आवडता आहे सुमित्रा भावेंचा इंटरव्ह्यू. जितक्या लोकांनी बघितला नसेल प्लीज जाऊन बघा, त्याचे 2 भाग आहेत. कमाल इज द वर्ड. त्यात यू हॅव आस्क्ड एक प्रश्न सुमित्रा भावेंना की आजूबाजूला होणाऱ्या गोष्टींना प्रतिसाद देणं एक लेखक म्हणून किंवा एक कलाकार म्हणून किती गरजेचं आहे. मला असं वाटतं की आज मला ती संधी घ्यायची आहे तो सेम प्रश्न तुम्हाला विचारण्याची की आजूबाजूच्या गोष्टींना प्रतिसाद देणं एक लेखक म्हणून किती गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. मला असं वाटतं की मी जसं मगाशी म्हणलं की तुम्ही प्रेक्षक बदलता काही काळानंतर आणि मग प्रेक्षकही तुम्हाला बदलतात. मला वाटतं काळा इतकी मोठी कसोटी नाही कलाकारासाठी, कारण प्रत्येक कलाकाराची धडपड ही रेलेव्हंट होण्यासाठी असते. राईट. तू कुठल्याही कलाकाराला विचार की मला रेलेव्हंट राहायचंय, हा त्याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो. तर रेलेव्हंट राहण्यासाठी काय केलं पाहिजे, तर स्वतःला प्रश्न विचारले पाहिजेत, स्वतःची लिमिटेशन्स चेक केली पाहिजेत, मग ती लिमिटेशन्स ऍक्सेप्ट केली पाहिजेत आणि मग ती ब्रेक केली पाहिजेत. तर त्यातनं ते एक्सप्लोरेशन तयार होतं. सो आजूबाजूला जो काळ घडतोय, आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्याला तुम्ही रिस्पॉन्स कसं करणार आहात. म्हणजे मी मागे पण एका इंटरव्ह्यूत म्हटलं की पुढची 5 वर्ष मी मराठीमध्ये असा कंटेंट करू शकीन का की जो अजून यंगर ऑडियन्ससाठी आहे. म्हणजे जो साधारण 12 ते 20 ह्या वयोगटासाठी आहे. काही नाहीये या वयोगटासाठी. आता मराठीमध्ये जर बघितलंस तर या वयोगटासाठी त्यांची फिल्म किंवा त्यांचं नाटक किंवा त्यांचा कंटेंट असं काहीही नाहीये. ते घरात जे नेटफ्लिक्सला लागतं तेच बघतात, अमेझॉनवर जे लागतं तेच बघतात. मग त्यांना वाटतं की तेच यंग ॲडल्ट स्पेस आहे, तसंच जग असतं, तसंच अमुक आहे, तसंच तमुक आहे. आणि ह्याचं सिम्पल रिझन असं आहे की मराठीमध्ये तसं काही बनतच नाही. म्हणजे आज परदेशात जाऊन आपण विकेट बघतो, लायन किंग बघतो, बिली इलियट बघतो, असं मराठीत काहीच नाहीये. सो मला असं वाटलं की लेखक म्हणून किंवा दिग्दर्शक आता नाटकाचं म्हणून असं आपण काही तयार करू शकतो का की जसं डिझनीच्या नाटकाला किंवा डिझनीच्या फिल्म्सना अख्खं घर ते सगळं एन्जॉय करतात, ते सगळे लहान होतात ते बघताना, असा कंटेंट मराठीमध्ये पुढे तयार होऊ शकतो का. एवढी मोठी स्पेस आहे मराठीमध्ये, एवढी लाखो मुलं आहेत, एवढ्या मराठी शाळा आहेत. तर ह्या सगळ्यांसाठी आपण काय करू शकतो. आणि नॉट जस्ट म्हणजे फक्त नाटक नाही म्हणत आहे मी, पुढचे सिनेमे पण आपण आपला काही युनिव्हर्स तयार करू शकतो का जो ग्रामीण शहरी हे अंतर मिटवून टाकेल, जो धार्मिक अंतर मिटवेल, जो प्रादेशिक अंतर मिटवेल आणि असं वाटेल की अरे हे मराठीकडनं एक काहीतरी छान इंटरेस्टिंग युनिव्हर्स तयार झालंय आणि ते आलंय पुढे. आणि आता चला त्याच्यामध्ये एक एक गोष्ट ऍड करत जाऊ. कारण काय स्केलेबिलिटी हा आपला कधीच फोर्टे नव्हता, जेन्युइनली सांगतो मराठीचा. तर मला असं वाटतं की मग मल्याळमचा फॉर्मॅट चांगला आहे ना की स्केलेबिलिटी ते काही खूप ग्रेट स्केलचं करतात असं नाही, पण ते जे करतात ते इतकं ऑथेंटिक असतं, ते इतकं बांधेसूद असतं, गोळीबंद असतं. त्यामुळे आपण त्या गोष्टीला हुक होतोच, त्यातनं स्टार्सही इमर्ज होतात, तयार झालेले आहेत. म्हणजे जी लोक लेट 90s मध्ये सेकंडरी काम करायची ते हिरो झाले ना ऑटोमॅटिकली. सो माझं म्हणणं आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये मराठी प्रेक्षकांची नवीन पिढी तयार करणं हे खूप मोठं काम आहे.
आणि ते जर आपण नाही केलं, आपण त्याच्यामध्ये ऑथेंटिसिटी नाही आणली, तर ते हळूहळू ड्रिफ्ट होतातच आहेत हिंदी आणि इंग्लिशला. मग त्यांना फक्त वाटेल की मराठी म्हणजे जुनं काहीतरी काढा, अभिजात काहीतरी निवडा, ते ऐका, ते वाचा, ते बघा, दॅट इज मराठी. मग ते इव्हेंट पुरतं राहील. की दिवाळी पहाट, हा मराठी बघायचा ना दिवाळी पहाट नाही. मराठी बघायचं तर तुम्ही विकेंडला एक कार्यक्रमही बघू शकता, नाटकही बघू शकता, सिनेमाही बघू शकता. हे पुढच्या पिढ्यांच्या जर आत्तापासून बिंबवलं तर ती येणारी पिढी तयार होईल. आणि मला असं वाटतं की तो खूप मोठा टास्क आहे आत्ता. तो जर आत्ता सर्व्ह केला नाही तर ती खूप मोठी गॅप तयार होणार आहे पुढे 100%. पण हे लिहिताना मला हे विचारायचं आहे की प्रेक्षक म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की आत्ताचा प्रेक्षक कसा आहे ह्याचा एक अंदाज घेतल्यानंतर त्यांना कितपत गोष्टी आवडतील, काय आवडतील हे एका बाजूला, आणि एक लेखक म्हणून अशा काही गोष्टी ज्या कदाचित त्यांना आवडायला हव्यात किंवा आवडायला हरकत नाही हे एका बाजूला. आता ह्या दोघांच्या मध्ये काहीतरी एक साधारण बॅलन्स साधणं हे कसं काय फिगर आउट करायचं? मला असं वाटतं ते होतं. म्हणजे ते पुलाचं जोडकाम आहे. मुंबईतल्या पुलासारखं ते वर खाली नाही होत. ते बऱ्याच वेळेला सलग एकाच याला लागतं की इकडनं आपण सुरू करतो आणि तिकडनं प्रेक्षक सुरू करतात. आणि मला असा बऱ्याच वेळेला अनुभव आहे की तो बरोबर येतो जेव्हा तुमचं इंटेन्शन राईट असतं. सगळ्यात पहिली गोष्ट, जेव्हा तुम्ही क्लटर ब्रेकिंग काहीतरी आणता की ही नवीन गोष्ट तुम्ही काहीतरी आणली तर लोकांना त्याच्याविषयी उत्सुकता असते डेफिनेटली. आणि तिसरं, तुमच्याकडे असं काय कॉम्बिनेशन आहे त्या कलाकृतीमध्ये की जे लोकांना वाटेल की अरे हे जाऊन बघावं. तो मी ऍडव्हर्टायझिंग बॅकग्राऊंडचा असल्यामुळे मला हेही वाटतं की त्याच्यातल्या ऍडव्हर्टायझिंगच्या पोटेन्शियल काय, पॉसिबिलिटीज काय, ज्या लोकांना बघायला आवडतील त्याही तुम्ही क्रिएट केल्या पाहिजे. सो अशा गोष्टींनी जर तुम्ही ती गोष्ट वर केली, आणली, समोर आणली लोकांना, त्यांना एक तो इव्हेंट दिला, त्यांना ती एक गंमत दिली की अरे हे तुम्ही सेलिब्रेट करू शकता मराठी प्रेक्षक म्हणून, तर ते डेफिनेटली येऊन बघणार. आणि मला असं वाटतं की थोडं स्मार्टर अजून असायला हरकत नाही. बनवणारे म्हणून पण, बघणारे तर स्मार्ट दिवसेंदिवस 10 पटीने होतातच आहेत. तर करणाऱ्यांनी तिकडे अडकू नये. म्हणजे करणाऱ्यांची सेन्सिबिलिटी कुठेतरी 90s मध्ये अडकली आहे आणि बघणाऱ्यांची सेन्सिबिलिटी 2025ची आहे, तर ते कधीच तो मॅच नाही होणार. बनवणाऱ्यांचीही सेन्सिबिलिटी आजची पाहिजे. आणि मागे ज्ञानेश झोटिंग माझा मित्र आहे, तो म्हणाला होता आमच्याच एका राऊंड टेबलमध्ये की तो चान्स घेतला पाहिजे. प्रत्येक नवीन कलाकृती चान्स आहे. तुम्हाला माहित नाही ती चालणार आहे का नाही, तीच तर गंमत आहे. हा, तर ती गंमत तुम्ही एक्सप्लोर करायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की ऑडियन्स नॉन जजमेंटल असतो, त्याला ते आवडलं तर तो डोक्यावर घेतो. म्हणजे सिनेमा 7-8 वेळा पाहिलेले लोक आहेत, नाटक 20 वेळा पाहिलेले लोक आहेत. हे प्रेम असल्याशिवाय नाही करत लोक. म्हणजे त्यांचा काही वेळ जात नाही म्हणून ते येतात असं नाही. त्यांना ते आवडतं आणि त्यांना ते परत परत अनुभव असं वाटतं. हे ट्रॅडिशन मराठीत आहे. तर मग ते अजून मोठं व्हायला पाहिजे. मला असं वाटतं की आत्ता ती वेळ आहे. त्यामुळे तुमचं इंटेन्शन राईट असेल, तुमच्याकडे असं काहीतरी ऑफरिंग आहे जे लोकांना बघायला आत्ता ज्याची मजा येणार आहे. आणि तिसरं, जे त्यांच्या त्या वयाचा एक भाग होऊ शकतं. म्हणजे काय होतं, तू आणि मी बालनाट्य पाहिली आहेत, तर आपल्याकडे एक इमेज आहे ना, मी पहिल्यांदा आयुष्यात ते पाहिलं होतं. तू कोणाला विचार सिनेमा पहिला कुठला पाहिला होता, त्यांना आठवतो, अरे मी ना पडद्यावर अमुक अमुक पाहिलं होतं. तर आत्ताच्या पिढीला ती इमेज काय देणार आहोत आपण, त्यांना ती पहिली मराठी इमेज काय मिळणार आहे, याचा आपण विचार करणं फार गरजेचं आहे. ऍडव्हर्टायझिंगचा मुद्दा निघालाय तर मलाही विचारायचंय की बऱ्याच वेळेला असं होतं की आपण काहीतरी खूप छान क्रिएट करतो, एक कलाकार म्हणून आपल्याला असं वाटतं की माझं काम आहे बनवणं. करेक्ट. त्याच्या पलीकडे आता मला ते जाऊन विकणं आणि मी 4 लोकांना सांगणार की प्लीज माझं काम बघा, हे बऱ्याच वेळेला असं मनात हा प्रश्न येऊ शकतो की मी कशाला करू हे, माझं काम होतं क्रिएट करणं जे मी केलं. आता इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला एवढा अनुभव आहे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, किती महत्वाचं आहे हे स्वतः काहीतरी बनवलेली गोष्ट विकणं सुद्धा, आणि त्याच्यामध्ये काय काय गोष्टी इन्व्हॉल्व्ड असतात. बनवणं ह्याला मराठीत 2 अर्थ आहेत. एक बनवणं म्हणजे बनवणं आणि दुसरं बनवणं म्हणजे उल्लू बनवणं. लाजळ असून काही फायदा होत नाही. तुम्ही कितीही भारी, समजा तुम्ही खूप भारी शिल्प बनवलं आणि तुम्ही ते घरातच ठेवलं तर ते बाहेरच्या लोकांना कळणार आहे का? नाही कळणार आहे. चित्र बनवलं, तुम्ही स्वतःसाठी बनवत असाल तर ठीक आहे, पण हे जे माध्यम आहे, नाटक, सिनेमा, गाणी किंवा इव्हेंट्स आपण जे करतो, ते मेनली तुम्ही लोक ते बघणार या हेतूनच बनवतात. नाटक किंवा सिनेमाही त्यासाठीच बनवला होता की लोकांनी ते बघावं. त्याचा प्रेक्षक आपल्याला माहिती की ह्यांनी बघावं, त्यांनी बघावं, की हे यांच्यासाठी वगैरे आपलं एक ठरलेलं असतं. पण मला असं वाटतं की घाबरणं किंवा लाज बाळगणं की अरे बापरे, आता मी माझं काम केलं, मी लिहिलं, संपलं, आता मी कशाला पुढे बघू, असं नाही होत. एस्पेशली आपल्या इथे हिंदीत होतं. कारण हिंदीमध्ये मी म्हणलं तसं
त्याच्यामध्ये कमर्शियल्सच एवढी मोठी आहेत ना की त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट करायला एक डेडिकेटेड माणूस दिलेला आहे. राईट. मराठीमध्ये काय आहे, तुम्ही प्रोजेक्ट उभं करताय, चला पीपीटी तुम्ही करा, स्क्रिप्टही तुम्ही लिहा, गाणीही तुम्ही लिहा, PR मटेरियलही तुम्ही लिहा, हे सगळं तुम्हाला स्टार्ट टू एंड करावंच लागतं. म्हणजे हिंदीतले माझे काही मित्र जेव्हा हे करतात की अरे वो शूटिंग को इतने दिन मिले, म्हणणार आमचे दोन पिक्चर होतात त्याच्यामध्ये, रडतच कशाला. तर त्या ह्या सवयीतनं आलेलं आहे ते. तर मला असं वाटतं की सगळं करायची तयारी पाहिजे. सी काय फायनली तुम्हाला जे म्हणायचं ते बाहेर पोचतंय ना, मग ते पोचण्यासाठी जो आतून धक्का द्यायला पाहिजे तो जर तुम्हीच नाही दिलात, तुम्हीच त्याला म्हणलात की हां मी तर आता काय, मी एवढे सिनेमे केलेत, मी एवढं काम केलंय, मी नाही इकडे हे करणार, तर ते नाही होणार. तुम्हाला प्रत्येक काम हे नव्यानेच करायला पाहिजे, तिथे शून्यावरच यायला पाहिजे, परत तो पुश केला पाहिजे स्वतःला, तरच ते नव्याने प्रेक्षकांना सापडेल किंवा त्यांना ते नव्याने मिळेल. आणि तो अप्रोच तुमच्यात येणं प्रचंड गरजेचं आहे. आणि तो थोडासा, तो काय म्हणतात तसं, तो स्ट्रगल आहे थोडासा सुरुवातीला. तो प्रत्येक वेळेला असतो. तो प्रत्येक सिंपल गोष्ट मी तुला सांगतो, आज तिकीट खरेदी करण्याचं जे ऍप आहे त्या ऍपवर तुम्हाला पहिला पॉपअप हिंदी किंवा इंग्लिश सिनेमाचा दिसतो. सिंपल गोष्ट आपल्या सगळ्यांना दिसतो. तुमचं पहिलं इन्फ्लुएन्स, पहिलं मत तिथे जातं की अरे हे छान दिसतंय, काय करायचं, बघायचं का, चांगलं वाटतंय. आणि मग तुम्ही सर्च केल्यानंतर कुठेतरी 14-15 नंबरला मराठी असतं. राईट. आता त्या 14-15 नंबर पर्यंत जाऊन जर लोक तिकीटा काढत असतील तर त्यांना चांगला सिनेमा देणं ही आपली केवढी मोठी जबाबदारी आहे. त्यामुळेच तो 14-15 वरनं 3-4 वर येईल कुठेतरी. तर मला असं वाटतं की ती जबाबदारी बनवणाऱ्यांनी घेतली पाहिजे. आपण खूप ना, म्हणजे मला असं वाटतं की आपण मार्केटिंग बद्दल खूप बोलतो पण कंटेंट बद्दल नाही बोलत. कारण बरीचशी लोक ना, मी खूप ऑनेस्टली सांगतो, मी ज्या लोकांना भेटतो ना त्यातली खूप लोक डिल्युजन मध्ये पण आहेत. त्यांना असं वाटतं की त्यांनी काहीतरी खतरनाकच कंटेंट केलेलं आणि त्यांना म्हणजे त्या एक इनर सर्कलला वाटत असतं की हे आता जग बदलणार आहे ही गोष्ट. पण बाहेर जरा तुम्ही थोडं बघितलं ना तर तुम्हाला लक्षात येतं की नाही, बाहेर जग वेगळं आहे, त्यांचं कन्झम्पशन वेगळं आहे, त्यांचा थिंकिंग पॅटर्न वेगळा आहे, त्यांचा बिहेवियर पॅटर्न वेगळा आहे. ते हे तुमचं काम जे तुम्हाला वाटते की लोक थिएटरमध्ये खूप गर्दी करणार आहेत ते 2 महिन्याने अमेझॉनवर बघणार आहेत, हे त्यांचं ऑलरेडी ठरलंय. विच इज अ फॅक्ट. एक्झॅक्टली. सो ते ब्रेक करायला तुम्ही काय करणार आहात तुमच्या कंटेंटमध्ये असं किंवा तुमच्या ओव्हरऑल पॅकेजमध्ये असं. तर याचा विचार रिव्हर्स करणं खूप गरजेचं आहे. कमर्शियल सिनेमा नाटकांना खूप गरजेचं आहे. आणि तो ज्या क्षणी तुम्ही, म्हणजे नेहमी आम्ही असं म्हणतो की स्क्रिप्ट मी वाचतो, तर माझा एक कोर मित्रांचा ग्रुप आहे, मी त्यांच्यासमोर नेहमी स्क्रिप्ट वाचतो आणि मी त्यांना असं म्हणतो की तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही सांगा, तुम्हाला जे वाटते ते सांगा. आणि मला एक गोष्ट या निमित्ताने सांगायची जी मला फार बेनिफिशियल आयुष्यात ठरली. सौरभ पारखे ज्यांनी मला नाटक ह्या गोष्टीशी इंट्रोड्यूस केलं कॉलेजमध्ये, आणि इन अ वे तो आमचा सगळ्यांचा गुरु आहे, मी हेमंत ढोमे आमच्या सगळ्यांचा. तर सौरभ एकांकिका स्पर्धेच्या 2 दिवस आधी जेव्हा प्रयोग असेल त्याच्या 2 दिवस आधी तो आवाजी नावाचा एक शो लावायचा. म्हणजे काय, तुम्ही एकांकिका करायची आणि तो काही मुलांना बोलवायचा फक्त आवाज करायला. ओके. हा, त्यांनी खाली बसायचं आणि घाणघाण कॉमेंट करायच्या, त्यांनी आरडाओरडा करायचा, त्यांनी बोलायचं, त्यांनी जे जे डिस्टर्बन्सेस होऊ शकतात ते करायचे. आणि ही मेड शुअर की तुम्ही त्याला इम्युन व्हाल. वाव. त्यामुळे आम्ही आवाजीतनं आल्यामुळे आम्हाला आता ट्रोलिंग केलं किंवा ब्लॉक केलं किंवा अमुक केलं तरी तमुक केलं तर असं होतं की हो हे आम्ही सगळं इंटरकॉलेजला बघितलंय. आणि तेव्हा आम्ही नाटक करत असताना समोरनं बघितलंय की खालनं कोणीतरी जोरजोरात ओरडते, नाटक चालू आहे. तर जोपर्यंत तुम्ही हे पचवणार नाही ना आधी, तोपर्यंत तुम्ही त्याला इम्युन होणार नाही. आणि इम्युन झालात की मग तुम्ही प्रूफ पण होता की आय एम आवाजी प्रूफ. आता मला तुम्ही काय करायचं ते सांगा, काय प्रॉब्लेम नाही, मी करतो. आणि मग ठीक आहे, 4 कॉमेंट्स आल्या, 4 लोकांनी ट्रोल केलं, अमुक केलं तमुक केलं, ते करणारे असतातच, त्यांना सगळ्याच बद्दल प्रॉब्लेम असतो. तर त्यामुळे अशा लोकांची आपण फार वेळ चर्चा नाही करू शकत. सो त्यामुळे मला असं वाटतं की तो आतल्या लोकांनी एकमेकांशी खरं बोलणं हे प्रचंड गरजेचं आहे, प्रचंड गरजेचं आहे. हे अंडरलाईन्ड आहे आजच्या या 100% गप्पांमधून. 100%. ऍब्सोल्युटली. जेव्हा लिखाणाचा विषय येतो खास करून, तेव्हा लोक स्वतःला जे वाटतंय ते व्यक्त होण्यासाठी लिहितात. पण जेव्हा तुम्ही ते कमर्शियली करायला लागता तेव्हा तुम्ही कमर्शियली लिहित असताना तुम्हाला जे वाटतं ते कुठे बाहेर पडतं, ते हाऊ डू एक्सप्रेस दॅट? नाही, हे उलट असतं. तुम्हाला जे वाटतं त्याच्यात कमर्शियलिटी दिसते लोकांना. ओ राईट. सी, ते अप्रूव्ह का होतं, कारण ते जी प्रोडक्शन हाऊस आहे किंवा स्टुडिओ आहे यांना असं वाटतं की हा हे छान आहे, पण ह्याला एक कमर्शियल वायबिलिटी, ह्याला एक रिलेटिबिलिटी. म्हणजे मी नेहमी जे 3 R म्हणतो की एक ऍज अ रायटर रिस्पॉन्सिव्हनेस तुमचा काय आहे,
रिलेव्हन्स काय आणि रिलेटेबिलिटी काय, हे तिन्ही फॅक्टर्स आहेत मी जे काम करतो त्याच्यामध्ये, की हे तिन्ही फॅक्टर्सवर ते खरं उतरतंय का. तर ते नेहमी कुठलाही स्टुडिओ प्रोडक्शनच बघतं की अच्छा हे आलंय, ओके ह्याच्यामध्ये काय रिलेव्हन्स आहे, रिलेटेबिलिटी काय आहे, लोकांना हे बघायला का आवडणार आहे. तुमच्या मनातल्या वगैरे सगळं बरोबर आहे, पण ते जर तिथे नाही टिकलं तर काय करणार. म्हणून काही काही फेल्युअर्स जर तू पाहिलीस गेल्या काही काळातली, तर तुला ऑब्झर्व्ह करशील की हे तिन्हीवर नाही खरं उतरत आहे. तर ते उतरणं फार गरजेचं आहे. त्यामुळे तो उलट नसतो की कमर्शियल काम आलंय मग आता त्याच्यात स्वतःचा अर्थ टाकूया, नाही, स्वतःचा अर्थ असलेलं काम करूया आणि मग ते कमर्शियली पॅकेज करूया. राईट, हा मुद्दा आहे. राईट. आपण लेखनाबद्दल बोललो, थोडंसं गीतकार या ऍस्पेक्टकडे यायचंय. मी एक पोस्ट बघितलेली तुमची ज्यात तुम्हाला आणि गुरु ठाकूरना एकत्र एक अवॉर्ड मिळालेला आणि तुम्हाला उन्हाळसाठी अवॉर्ड मिळालेला. माझी अत्यंत आवडती फिल्म आहे, त्यामुळे प्लीज बघायचं बघितली नसेल तर. पण तिथे तुम्ही लिहिलं होतं की काही अशी अदृश्य बोटं आहेत जी धरून आपण कविता एक्सप्लोर करायला लागतो किंवा गीतं एक्सप्लोर करायला लागतो, आणि त्यातलं एक नाव म्हणजे गुरु ठाकूर. तर अजून अशी कोणकोणती अदृश्य बोटं आहेत, कोणते हात आहेत जे धरून कविता कुठेतरी सापडत गेली? बरीच नावं आहेत. गुरुचं नाव सांगायचं कारण मी गुरुला एकदा गमतीने असं म्हटलेलं की मी स्वभावाने गीतकार आहे आणि तू पिंडाने गीतकार आहेस. म्हटलं मला असं वाटतं की गाणं लिहावं, पण तू गाणं आहेस, तू कुठेही बसलास आणि काही केलंस तरी तुला गाणं येतं. आणि माझ्या कॉलेजच्या काळापासून ना, जेव्हा अगबाई अरेच्चाचा अल्बम मी पहिल्यांदा ऐकला ना, मला तेव्हा साक्षात्कार झाला की मराठीत असं लिहिता येतं. ही मराठीत प्रचंड मोठी घटना आहे माझ्या आयुष्यातली, तो अल्बम ऐकणं. आणि अरे कुणी लिहिली ती गाणी, अच्छा गुरु ठाकूर, ओ चला बघूया ह्याचं काय काय काम आहे. मग हळूहळू तो ग्राफ वरच गेला नटरंग पर्यंत. म्हणजे मला असं झालं की हा माणूस कधी भेटला तर मी ह्याचे पायच धरीन. आणि बऱ्याच वेळेला असं होतं ना की तुम्ही त्या माणसाला भेटल्यावर आयदर तुमचा आदर कमी होतो खूप किंवा तो अजून खूप वाढतो. तसं गुरुच्या बाबतीत माझा खूप वाढला, कारण त्या माणसाची खासियत अशी आहे की त्या माणसाचं स्वातंत्र्य ही त्या माणसाची सुपर पॉवर आहे. वाव. आणि ते फार अमेझिंग आहे. म्हणजे तो तुम्ही बघा, तो कधी कुठल्याही अशा ठिकाणी तुम्हाला सापडणार नाही की आता मी स्वतःला प्रमोट करतो, मी स्वतःला मार्केट करतो, मी अमुक करतो, मी तमुक करतो, मी हे करतो म्हणजे माझं नाव होईल. कधीच नाही. तो स्वतःच फक्त गाणी लिहितो, स्क्रिप्ट लिहितो आणि त्यातनं त्याचं काम उजळत राहतं. म्हणजे तो वर्षातनं एक गाणं जरी त्यांनी केलं तरी तो मग देवा काळजी रे लिहितो. मग ते 100 मिलियन होतात, 200 मिलियन होतात, बटन घरी येतं, सगळं होतं, पण त्याला ते पुढचं करायची गरज नाही लागत. आणि ते त्याच्याकडनं खूप घेण्यासारखं आहे. तो इतका सिक्युअर आहे ना स्वतःच्या स्पेसमध्ये. आणि ते म्हणजे मी त्याला जेव्हा जेव्हा भेटतो ना, मी त्याला म्हणतो की मला फार मजा वाटते यार, म्हणजे तू एक काहीतरी असं लिहितोस ना, आणि मला असं होतं की हा ते 8 दिवस फक्त हे ऐकावं, काही ऐकू नये. म्हणजे आमच्या उन्हाळमधलंच त्यांनी क्षणकालचे नावाचं गाणं लिहिलंय. तर नंदिनी शिरकर आणि मी त्या रेकॉर्डिंगला मी गेलो होतो. जेव्हा मी ऐकत होतो ना, मी तिला तेच म्हणलं की इतकं साधं सोपं सुंदर गाणं लिहिलं ना की असं वाटतं की होडीत बसावं आणि आत निघून जावं. तर ती जी पॉवर आहे ना, ती त्याच्या स्वतंत्र असलेल्या व्यक्तिमत्वात आहे आणि ते त्याच्याकडनं खूप घेण्यासारखं आहे. स्वानंद किरकिरे आहेत पहिल्यापासून मला ज्यांचं काम, आणि ते आता चांगले मित्रही झाले, त्यांना भेटतो बऱ्याच वेळेला, बोलणं होतं. तर अशी काही काही लोक आहेत. प्रसून जोशी सुरुवातीच्या काळामध्ये मला प्रचंड आवडायचे, आता ते लिहित नाहीत, पण तेव्हा रंग दे बसंती वगैरे जेव्हा आले होते किंवा तारे जमी पर, तेव्हा असं होतं की यार असं कधीतरी आयुष्यात लिहिलं पाहिजे. आता लेटेस्ट अमिताभ भट्टाचार्य हे मला प्रचंड म्हणजे त्याच्या गाण्याचा मी अभ्यास करतो लिटरली. आणि अभ्यास मी अशा अर्थाने करतो की ऍडव्हर्टायझिंग आणि पोएट्री याचा करेक्ट मिक्स गाण्यामध्ये कसा असू शकतो. म्हणजे खूप गीतकार आहेत जे कमाल लिहितात पण त्याच्यात ती कमर्शियलिटी नाहीये, आणि खूप गीतकार आहेत ज्यांच्याकडे कमर्शियलिटी आहे पण त्याच्यात पोएट्री नाहीये. तर या दोन्हीचा जो बँग ऑन मिक्स आहे ना, दॅट इज अमिताभ भट्टाचार्य. त्यामुळे तुम्ही त्याचं कुठलंही गाणं लावा, तुम्हाला असं वाटतं की हे ते करेक्ट आहे, ती सिच्युएशन, ते कॅरेक्टर्स हे असंच म्हणतील. तर ते अचीव्ह करणं हा पण एक गीतकार म्हणून मोठा टास्क आहे. आणि काही जुने गीतकार आहे, म्हणजे आपण नेहमी हिंदी गीतकारांबद्दल बोलतो, पण मराठीत जगदीश खेबुडकर आहेत ज्यांनी इतक्या सिनेमाची गाणी लिहिली आहेत. म्हणजे त्यांचं काम जर काढलं तर ते लेजेंडरी काम आहे, पण आता लोकांना फार माहित नाहीये. तर मी त्यांच्या मुलाशी पण बोललो मध्ये, अभंग त्यांचे चिरंजीव आहेत त्यांच्याशी बोललो. तर मी म्हटलं की त्यांनी इतकं ग्रेट काम केलं ना, म्हणजे मी आत्ता असं काढतो कुठलं तरी त्यांचं गाणं, मी ऐकत बसतो की अच्छा ह्याला काय वापरलंय, इथे काय रूपक वापरलंय, काय प्रतिमा वापरली आहे. म्हणजे ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, तर त्या ठिणगी ठिणगीला त्यांनी आगीन फुलं हा शब्द लिहिला होता. त्यांनी काय इंटरव्ह्यूत सांगितलं. मग ते कसं बदललं, कुणी बदललं, तर इंटरेस्टिंग. हा,
तर आता इंटरेस्टिंग गोष्टी त्या लोकांच्या इंटरव्ह्यूमध्ये, इन्साइट्समध्ये, पुस्तकातनं तुम्हाला सापडायला लागतात. किंवा पिंजरासाठी त्यांनी किती गाणी लिहिली, ओव्हरऑल 20-25 गाणी लिहिली, मग त्यातनं ही 6-7 गाणी फायनल झाली. तर मग मी नेहमी विचार करतो की बाकीची कशी असतील, त्याच्यामध्ये असं काय लिहिलं असेल जे खूप इंटरेस्टिंग असेल. मग त्यातनं ही गाणी सिलेक्ट झाल्यावर म्हटल्यावर ती गाणी पण एका लेवलची असणार, असं नसणार की ती गाणी वाईट असतील. तर मग ते काय असेल, तर ते कुतूहल कायम माझ्यात जागृत राहिलं या सगळ्या लोकांमुळे. त्यामुळे असे नवनवीन लोक त्या टप्प्यावर भेटत गेलेत आणि त्यांची आणि त्यातले बरेचसे मित्र झाल्यामुळे ना तो संवाद फार छान आहे. म्हणजे मला वैभवचंही काम खूप आवडतं, वैभव जोशीचं आवडतं, वैभव देशमुखचं आवडतं, दोघांचंही काम आवडतं, खूप छान लिहितात. मंदार छान गाणी लिहितो. तर असं प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी डेफिनेटली घेण्यासारखं आहे आणि तो चांगला एक्सचेंज आहे म्हणजे. आणि मी त्या एक्सचेंज स्पेसमध्येच असतो कायम. मला कधीच अरे यावर्षी मला मिळते का तुला, असा आमचा कधीच कोणाचाही मुद्दा नसतो. तो असतो की यावर्षी याला मिळेल, पुढच्या वर्षी त्याला मिळेल, कधीतरी मला मिळेल. इट इज ॲज सिम्पल एज दॅट. पण ती मजा येते. एक लिरिसिस्ट रूम पण आहे म्हणजे इनविजिबल. अगदी 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 100% एक्सचेंज होत राहतो कुठेतरी तिकडे. 100%. आता कमिंग टू अर्थात दिग्दर्शन, आणि एक खूप भारी प्रोजेक्ट आहे. एकतर प्रोजेक्टच्या नावात AI आहे. साधारण बरीच लोक अजूनही घाबरतात AIला आणि प्रत्येकाला असं वाटतं की अरे आपली नोकरी AIच खाणार आहे. पण AI आणि महाबालनाट्य आणि त्यात लेखन आणि दिग्दर्शन दोन्ही तुम्ही करताय. काय आहे हे नाटक? सो ह्याची सुरुवात 4-1 वर्षापूर्वी झाली, 4 ते 4.5 वर्षापूर्वी. मी ती गोष्ट लिहिली होती एका अंकासाठी. अच्छा. आणि ती लिहिल्यानंतर मला असं वाटलं की हा विषय महत्वाचा आहे. मी तुला विषयही आज सांगतो काय आहे तो. म्हणजे मी कधीच हे बोललो नाही, पण तो विषय या निमित्ताने मला सांगायला आवडेल. सो बेसिकली मी जेव्हा ती गोष्ट लिहिली, ती जेव्हा प्रदर्शित म्हणजे अंकामध्ये प्रकाशित झाली, तेव्हा असं वाटलं की हा विषय महत्वाचा आहे, आपण याच्यावर एक रिसर्च करूया. म्हणून मी एक सायकोलॉजिस्ट आहे पुण्यामध्ये, सावनी ओक, आणि एक मुक्ता बाम नावाची जी माझी असिस्टंट आहे, ती तेव्हा असिस्टंट होती. या दोघींना मी सांगितलं की मला ना पुण्यातल्या शाळांमधला रिसर्च हवाय मुलांचा. त्यांच्याकडे आम्ही क्वेश्चनर तयार केले. आम्ही जवळपास 100 ते 125 मुलांचा वेगवेगळ्या शाळांमधून रिसर्च मागवला. हा, तर त्याच्यामध्ये आम्ही त्यांना विचारलं की तुमचा स्क्रीन टाइम काय आहे. एक दुसरा आम्ही त्यांना विचारलं की तुम्हाला जर सुपर पॉवर दिली तर काय कराल. काही मुलांनी असं उत्तर दिलं की आम्ही मोबाईलची बॅटरी 500% करू. हा, असं उत्तर आहे. एकाने असं उत्तर दिलं की मी बाबा फोनमध्ये काय करत असतात किंवा बघत असतात ही पॉवर मी घेईन आणि बघीन वरनं की तो ऍक्च्युली काय करतोय. माय गॉड. काही मुलांनी असं दिलं की मी माझा जो आता गेम खेळतोय त्याच्या मी लाईफलाईन एवढ्या वाढवीन की त्या कधी संपणारच नाहीत. तसे खूप इंटरेस्टिंग इन्साइट्स मिळाले आणि वाटलं की हा जो विषय आहे स्क्रीन टाइमचा, हा लहान मोठे सगळ्यांचा विषय आहे. हा फक्त लहान मुलांचा विषय नाहीये. लहान मुलं त्याला बळी पडतायत. म्हणजे आता GDP म्हणजे गेमिंग, ड्रग्ज आणि पॉर्न हे लहान मुलांपुढचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत असं तर म्हणलं जातंय. महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने मोबाईल गेमिंगसाठी एक आता नवीन हे पण काढलंय, म्हणजे योजना किंवा नवीन एक विंग काढली ज्याच्यात ते त्याच्यावर काम करणार आहेत. आम्ही शासन दरबारी जाऊन भेट पण घेतली त्या निमित्ताने. तर स्क्रीन टाइम हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला प्रचंड मोठा मुद्दा झालाय. माणसं त्यांनी आयसोलेट झाले. हाच त्या नाटकाचा मेन मुद्दा आहे. स्क्रीन टाइम किंवा मोबाईल गेमिंगनी सुरू होणारं नाटक मराठी भाषेपर्यंत येतं असं ते नाटक आहे. आणि ते येतं ते AIच्या माध्यमातून येतं. सो आणि ते अख्खं म्युझिकल आहे, डान्स आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत, त्याच्यामध्ये फॅन्टसी लँड आहे. सो रियालिटी आणि फॅन्टसीचा मिक्स आहे. आणि आत्ताच्या मुलांना आणि म्हणजे बालकांना आणि पालकांना दोघांनाही एक्झॅक्टली कुठल्या दिशेला गेलं पाहिजे याच्याबद्दलची एक सिच्युएशन आम्ही त्यात क्रिएट केली. सोल्युशन त्यांचं त्यांनी शोधायचंय. पण अशी आम्ही सिच्युएशन तयार केली की हे असं जग आहे, इथनं समजा आपण सगळे या फॅन्टसीत गेलो तर काय होईल. अरे हे मस्त वाटतंय. आम्हाला ज्या इनिशियल रिएक्शन आता परवा आमचे कलाकार आहेत जयवंत वाडकर, त्यांची नात आली होती बघायला 4 वर्षाची. काही नाही, मग ती एक गाणं लागल्यावरती नाचायला लागली, मग ती स्टेजवर आली, मग ती स्टेजवर येऊन नाचायला लागली. तर आम्हाला झालं की त्यांना ते आवडतंय, मुलांना पोचतंय त्यांच्यापर्यंत जे म्हणायचंय ते. तर अशा पद्धतीने त्याची रचना केली. त्याच्यात AIचा एक खूप इंटरेस्टिंग वापर आम्ही करतोय जो भारतात अजून झालेला नाहीये, जो पहिल्यांदाच होतोय. आणि त्याच्यासाठी परदेशातली एक कंपनी आणि पुण्यातली एक कंपनी ते काम करतायत. वाव. सो टेक्निकली AIचा लिटरली वापर आहे. AIचा वापर आहे. इमेज जनरेशन मध्ये आम्ही AIचा वापर केलाय. कॅनडातला आशुतोष मनोहर नावाचा माझा अॅनिमेटर मित्र आहे जो तिकडच्या अॅनिमेशन इंडस्ट्रीत काम करतो. त्यांनी या प्रोजेक्टसाठी गेले 6 महिने अॅनिमेटेड क्लिप्स बनवल्यात सगळ्या. सो नाटकात प्रोजेक्शन पण आहे ज्याच्या सो स्टोरी टेलिंगचे फॉर्मॅट आम्ही वेगवेगळे एक्सप्लोर केले. म्हणजे नाटकातनं स्टोरी टेलिंग होतं, डान्समधनंही होतं, म्युझिकमधनं होतं, ऍक्शनमधनं होतं, ऍडव्हेंचरमधनं होतं. अशा सगळ्या गोष्टीतनं ते
ती नाटकाची गोष्ट पुढे जाते. आणि लक्ष्मीकांत बेर्डेंच्या मुलाचं अभिनयचं हे पदार्पण आहे, त्याचं पहिली इनिंग आहे व्यावसायिक रंगभूमीवर. आणि मला सांगायला मजा वाटते की तो 11 वर्षाच्या मुलाचं काम करतोय. वाव. सो आम्ही याच्यामध्ये मी काय करतोय, गंमत परत तीच आहे बघ, की ह्या इंटरव्ह्यू बघणाऱ्या प्रत्येकाचा एक रिलेटेबिलिटी पॉईंट आहे. कोणी फिरोदिया केलेलं आहे, सो त्यांना माहिती आहे की व्हिज्युअली काहीतरी एक सरप्राईज देता येतं, तर त्याच्यात ते व्हिज्युअल सरप्राईज पण आहे. बऱ्याच जणांनी ग्रिप्सची नाटकं पाहिले ज्यात मोठी माणसं लहान मुलांचे रोल करतात, याच्यात तेही आहे की मोठ्या माणसांनी लहान मुलांचे रोल केलेत. आणि कमर्शियल थिएटरच्या बालनाट्याची जी मजा असते की तुम्हाला स्टेजवर एखादा प्राणी दिसतो, स्टेजवर एखादं काहीतरी चमत्कृती दिसते, किंवा कॉमेडी स्पेसमध्ये एक मजा असते, ऑडियन्स इंटरॅक्शन असतं, या तीनही गोष्टी आम्ही या नाटकात क्लब केल्यात एकत्र. आणि या नाटकाची सगळ्यात मोठी गंमत अशी आहे की हे नाटक पुढे जाण्यासाठी ऑडियन्सनी काही उत्तरं देणं गरजेचं आहे, असा याचा फॉर्मॅट आहे. सो ऑडियन्स मधल्या मुलांनी आणि पालकांनी ह्यात जे प्रश्न विचारले जातील त्याची उत्तरं द्यायचीत खाली बसून, तर त्या कॅरेक्टरला मदत होणार आहे आणि ते पुढे जाणार आहे. लवली. इंटरॅक्टिव्हच आहे अख्खा, कारण मुलं नाहीतर 10 सेकंदात मोबाईल काढून बघायला लागतील. एक्झॅक्टली. विच इज कमाल. माझ्याकडे लहानपणी काय एक पुस्तकांचा एक सेट होता, आणि ती पुस्तकं अशी होती की तुम्ही 4 पानं वाचल्यानंतर तुम्हाला 2 पर्याय असतात की तुम्हाला ह्या व्यक्तीने अमुक अमुक केलं असं जर तुम्हाला हवं असेल तर त्या पानावर जा, आणि असं असं केलेलं हवं असेल तर ह्या पानावर जा. जर तुम्ही त्या पानावर गेलात तर तुमचं म्हणजे त्या एका पुस्तकात किती गोष्टी आहेत ते आपण इमॅजिन करू शकतो. आणि मला मला आठवतंय की मला इतकी मजा यायची की एकतर मी ठरवणार आहे की ही गोष्ट कुठे जाणार आहे, आणि हे पुस्तक कधी संपणारच नाहीये, कारण इमॅजिन द परम्युटेशन कॉम्बिनेशन. एक्झॅक्टली. म्हणजे आमच्या नाटकात पण असं आहे की एक कॅरेक्टर 10 फुटाचं आहे. आता हे तुम्हाला स्टेजवर बघायला मजेल की कोण आहे, कसं येणार आहे, काय होणार आहे एक्झॅक्टली, पण एक कॅरेक्टर 10 फुटाचं आहे नाटकातलं. तर अशा गोष्टी आम्ही ऑडियन्ससाठी काय ना, मला असं वाटतं की प्रेक्षकांचा इंटेलिजन्स इन्सल्ट नाही केला पाहिजे. यातलं एक पात्र प्रेक्षकांना सांगतं की मोबाईल काढा आणि बघा, असं एक पात्र नाटकातच आहे, तर ते काय आहे हे तुम्हाला नाटक बघितल्यावर कळेल. वाव. मला असं वाटतं यू सेड ना थोड्या वेळ आधी की एखाद्या प्रोजेक्ट मधल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांनी एखादा प्रेक्षक अट्रॅक्ट होईल, आकर्षित होईल की मला जाऊन बघायचंय. तर आत्ताच बोलता बोलता असे निदान 5 मुद्दे कळलेत की म्हणजे प्रयत्न तरी आमचा तो आहे की असं काहीतरी ऑडियन्सला द्यावं की त्या प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांना फॅसिनेशन वाटेल. विच इज लवली. त्यामुळे प्लीज जाऊन आजीबाई जोरात नावाचं हे नवीन AI महाबालनाट्य नक्की बघा, आणि प्लीज जाऊन क्षितिजला सांगा सोशल मीडियावरती सुद्धा आणि प्रत्यक्ष सुद्धा की तुम्हाला ते कसं वाटतंय, कारण ती खरी मजा असणार आहे. थोडंसं पुढे जाताना हा प्रश्न मी सगळ्याच कलाकारांना विचारते, कारण पर्सनल भूक आहे मला हे जाणून घेण्याची की कलाकार म्हणून आपली काही मूलभूत मूल्य असतात. तर तुमच्या बाबतीत अशी कोणती मूलभूत मूल्य आहेत ज्यांच्यासोबत तडजोड नाही शक्यतो केली जात? मला असं वाटतं ती मूल्य काही काळांनी बदलायला पाहिजे. ती बदलणं हा सगळ्यात मोठा तुमचा स्ट्रॉंग पॉइंट असतो. मला 5 वर्षापूर्वी जी वाटत होती ती आता नाहीयेत. मला 5 वर्षापूर्वी वाटत होतं की अमुक अमुक एका पद्धतीचं हे असणं म्हणजेच बरोबर. आता मला नाही वाटत. आता मला असं वाटतं की इन्क्लुझिव्हिटी हा फार महत्वाचा मुद्दा आहे रायटिंगमध्ये. म्हणजे माझ्या लिखाणाने भावना दुखावणं वगैरे ते सोडा, ती एक वेगळी कॅटेगरी आहे भावना दुखावणाऱ्यांची. पण माझ्या लिखाणाने मी न बोलता कोणाचा अपमान नाही ना करत आहे. माझ्या लिखाणात असं काही नाहीये ना ज्यांनी एका पर्टिक्युलर समाजाला, कॅटेगरीला, समाजातल्या एका पर्टिक्युलर घटकाला दुर्लक्षित नाही ना करत आहे, किंवा त्यांचं चित्रण मी चुकीच्या पद्धतीने नाही करत आहे ना. तर आता जबाबदारी हा मला खूप महत्वाचा मुद्दा वाटतो. म्हणजे छोटी गोष्ट आहे की जेव्हा एखादं लहान मूल म्हणतं की अमुक अमुक गोष्ट ना माझ्या आईमुळे झाली, तर मी विचार करतो 1 मिनिट, मला फक्त हेच म्हणायचंय का? मग मी आईपेक्षा पालक म्हटलं तर दोघांची रिस्पॉन्सिबिलिटी होते का? त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना यात. हे कारण काय ना, रायटरचं काम आहे ना हे फक्त रायटिंग नाहीये, हे नरेटिव्ह सेटिंग आहे. तुम्ही आज जे नरेटिव्ह सेट करणार आहात ना ते लोक पाहणार आहेत, त्यातनं काही अंशी लोकांची मतं तयार होणार आहेत किंवा बदलणार आहेत किंवा ठाम होणार आहेत. तर तुमच्यावर ही खूप मोठी जबाबदारी आहे की तुम्ही ते नरेटिव्ह सेट करताना किती इन्क्लुझिव्ह करताय, किती कंपॅशनेट करताय, किती काइंडली करताय, हे फार महत्वाचं आहे. तुम्ही जर अत्यंत बेजबाबदारपणे स्टेटमेंट्स केली, बेजबाबदारपणे बोललात किंवा काही लिहिलं किंवा हे काय मला काही फरक नाही पडत, असं नाही होत. असं तुम्ही आता करूच शकत नाही. त्यामुळे ह्याचं भान ठेवणं खूप नितांत गरजेचं आहे पुढच्या काळामध्ये. आणि ते ब्लेसिंग पण आहे
की जेव्हा तुम्ही केलेलं काम बघून लोक स्वतःचं काहीतरी मत ठरवतात. म्हणजे नेहमी आम्ही म्हणतो की कॉपीरायटरच्या भाषेत म्हणायचं की कॉपीरायटर्स जॉब इज टू इन्फ्लुएन्स पीपल टू टेक सम ऍक्शन. तर तसं मला ते नेहमी फॅसिनेट करतं की मी काहीतरी करणार आहे, त्याच्यावर लोक काहीतरी ऍक्शन घेणार आहेत किंवा काहीतरी चांगलं वागणार आहेत, काहीतरी ठरवणार आहेत, एकमेकांशी थोडं अजून प्रेमाने बोलणार आहेत, गाणं ऐकून त्यांना छान वाटणार आहे. तर हे कायम इन्स्पायर करतं अजून चांगलं काम करायला. दॅट इज अ स्ट्रेंथ असं वाटतं मला. आणि इट्स अ व्हेरी पॉवरफुल फिलिंग आफ्टर अ पॉइंट, जेव्हा तुम्हाला हे रिअलाइज होतं की कोणीतरी काहीतरी करतंय, कारण मी काहीतरी लिहिलं होतं किंवा एखाद्या व्यक्तीला वाटलं प्रत्यक्ष, ही भावनाच मुळात खूप भारी. 100%. त्यामुळे मी आता इतक्या प्री वेडिंगच्या गाण्यांमध्ये मला टॅग केलं जातं, धागा धागा लावलेलं असतं किंवा मनशेवंतीचे फुल लावलेलं असतं. इतक्या वर्ष शिवजयंतीला मला माझ्या राजारामध्ये टॅग केलं जातं. दरवेळेला माझ्या अंगावर काटा येतो आणि मला असं वाटतं की यार किती छान आहे हे. लोकांना गडावर जाऊन वरती शांतपणे त्या समाधीपाशी बसून हे गाणं ऐकावं असं वाटतं. तुम्हाला अजून काय हवं गीतकार म्हणून? मला असं वाटतं की आय एम ब्लेस्ड असं मी म्हणतो. निर्मिती ते कायम असं वाक्य म्हणते आणि मला ते खूप छान वाटलं तिच्याकडनं घेण्यासारखं की आय एम ब्लेस्ड. मला खूप चांगली लोक मिळत आहेत, माझ्याकडे खूप चांगली लोक आहेत, मी खूप चांगलं शिकतोय. तर ते मला निश्चित वाटतं या निमित्ताने. हे खूप कमाल आहे. आणि मला असं वाटतं की अशी चांगली माणसं आपल्या आजूबाजूला असणं फार गरजेचं असतं. जेव्हा याच खुर्चीवर सिद्धार्थ जाधव बसलेला, दोन्ही वेळेला तुमचा उल्लेख झाला, किंवा इव्हन आदित्य सर आलेले, आदित्य सरपोतदार. प्रश्न मी हाच विचारलेला की आपल्या आजूबाजूला अशी आपली माणसं जी आपल्याला खरा फीडबॅक देतील, जी आपल्याला कधी आपलं चुकलं तर सांगतील, जी आपल्याला आधार देतील जेव्हा इतर माणसं आपल्याला आधार देत नसतील, ती असणं एस्पेशली या क्षेत्रात किती गरजेचं आहे. आज तुम्ही ज्यांच्यासाठी तो आधार आहात, तुम्ही आज इकडे आहात, मला तुम्हाला विचारायचंय की हे आपलं सर्कल असणं या क्षेत्रात आपल्या मानसिक आरोग्यासाठी किती गरजेचं आहे? खूप गरजेचं आहे. मला आठवतंय जेव्हा ताली रिलीज झाली होती तेव्हा मी प्रचंड प्रेशरमध्ये होतो. प्रचंड म्हणजे प्रचंड. कारण मला माहित नव्हतं की हे सगळं कसं होणार आहे, याच्या मागच्या इंट्रिकसीस काय आहेत, हे कसं रिसीव्ह केलं जाणार आहे, पहिलं हिंदी आहे, अमुक तमुक. तर माझी जी सायकोलॉजिस्ट मैत्रीण आहे स्वराली, मी तिच्याकडे गेलो आणि मी तिला म्हटलं की मला ना असं थोडी एन्झायटी वाटते या गोष्टीची. तर मला फक्त हे सांगायचंय की मला काय 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 वाटतंय. कारण मला 2 दिवस झोपता नाही आलेलं, कारण मला माहित नाही, मला कशाचं प्रेशर आहे हे मला माहित सांगता येत नाही, पण मला आहे. हे रिलीजच्या 2 दिवस आधी. अरे बापरे. ओके. तर आपल्याला माहित नसतं ना की काय काय गोष्टी, कारण PR मध्ये काहीतरी वेगळंच येत असतं, ऍडव्हर्टायझिंग काहीतरी वेगळंच चालू असतं, मग कुठेतरी क्रेडिटवरनं काहीतरी चालू असतं. सो अशा 50 गोष्टी ऍट अ टाइम एका गोष्टीच्या मागे चालू असतात. तुम्हाला त्यात खूप भीती वाटत असते की यात काही चुकीचं होणार नाही ना, कोणी ऑफेंड होणार नाही ना. ह्या सगळ्या गोष्टी एका बनवणाऱ्याच्या डोक्यात चालूच असतात आणि ती जी फेज असते ती अत्यंत वल्नरेबल असते. सो यावेळेला पहिल्यांदा मी असं म्हणलं की जाऊन आपण बोलूया काय वाटतंय आपल्याला. मी तिला सांगितलं असं असं हे वाटतंय मला, की मला एन्झायटी वाटते किंवा मला स्ट्रेस्ड वाटतंय प्रचंड. तर तिने मला एक फार सुंदर प्रश्न विचारला. ती मला म्हणाली की जर हे सगळं चांगलं झालं तर तू स्वतःला काय देशील असं तू ठरवलंयस? आणि माझ्याकडे त्याचं उत्तरच नव्हतं. तर ती म्हणली की तुला हे लक्षात येते का, 4 वर्ष कष्ट करून तू स्वतःला हा ऑप्शन पण नाही दिलास की हे चांगलं होईल. वाव. तर ना मी असं म्हणलं की अरे खरंच की, म्हणजे मी ही शक्यताच गृहीत नाही धरली की हे चांगलंही होऊ शकतं, हे लोकांना आवडूही शकतं, याच्यातनं काहीतरी 4 चांगल्या गोष्टी येऊ शकतात, याला रेटिंगही येऊ शकतं, नंबर्सही येऊ शकतात, कौतुकही होऊ शकतं. तर मी तिला म्हणलं की बरोबर आहे तू म्हणतेस ते, मी नाही विचार केला. तर ती म्हणली मग तू कर विचार आणि ती गोष्ट स्वतःसाठी कर, कोणासाठीही नको करूस, ती स्वतःसाठी कर. तर मग मी एक फार गंमतशीर गोष्ट केली. मी म्हटलं की ठीक आहे, आपल्याला पहिल्या आठवड्यात नंबर्स आले खूप चांगले, 7-7.5 मिलियन वगैरे वगैरे. म्हटलं काय करूया. तर मी म्हटलं आपले ना पेपरमध्ये फोटो खूप जुने येतात आणि तेव्हा मी अजून जाड होतो, आत्ताही आहेच थोडा, पण तेव्हा मी खूप जाड होतो. तर म्हटलं लोक नेहमी जुने फोटो टाकतात, आपण नवीन फोटोशूट करून घेऊ. तर म्हटलं हे आपण स्वतःला एक गिफ्ट देऊया का माहित नाही. मी म्हटलं करूया. मग मी तेजसला फोन केला, नेरुरकर, तो माझा खूप चांगला मित्र आणि खूप मोठा फोटोग्राफर आहे. तर म्हटलं अरे सर करूया. तो इतका प्रेमाने तयार झाला. मग आम्ही मुंबईतला जो पहिला ट्रान्सजेंडर कॅफे आहे बंबई नजरिया, त्यांना मी हे केलं की असं असं आहे आणि मला कोलॅब आपण करूयात का. तर ते म्हणले हो सर आनंदाने, तुम्ही ताली लिहिलेत आमची तर आम्हाला तर खूपच आवडेल. मग आम्ही तिथे फोटोशूट केलं आणि मग मी सगळीकडे जे फोटो पाठवायचे ते फोटो पाठवले. तर मलाच एक छान वाटलं की ओके, आपण आपलं काम जे करतोय त्याच्याबद्दल आपण स्वतःला काहीतरी बक्षीस देऊ शकतो. किती भारी आहे. हा, मला असं वाटलं की ते गरजेचं आहे. आणि मग ते परत एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स कडे आलं की इफ यू आर नॉट प्राऊड ऑफ मी दॅट इज ओके, फायनली आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ.
ती मोमेंट येणं हा तालीच्या निमित्ताने फार अमेझिंग आलेला एक्सपिरियन्स आहे. दिस इज. आणि मला असं वाटतं तो प्रश्नच आता वेन इवन यू सेड ना, मला पण असं झालं की यार हे अचानक कोणीतरी आरसा दाखवतं तसं झालं. नाही, आपण नेहमी आउटकमचा ना निगेटिव्हली पटकन विचार करतो आणि ते स्वाभाविक आहे. आपण प्रत्येक जण इट इज अ लूप ना, आपण किती पॉसिबिलिटीजचा विचार करतो की कसं हे नाहीच होणार. एक्झॅक्टली. तर ते झालं तर काय, वाव, याची स्वतःकडे एक थोडं छोटं उत्तर असेल ना, तर ती आशा जिवंत राहते तुमच्या मनात. विच इज लवली, ग्रेट, ऍब्सोल्युटली, 100%. आपण मगाशी बोलत होतो की काही दिवस आधी हितेश इकडे आलेला, हितेश मोडक, कंपोजर, आणि बोलता बोलता तो बरेच मुद्दे म्हणाला, एस्पेशली वेन इट कम्स टू कंपोजर्स किंवा लिरिसिस्ट आणि अवॉर्ड शोज असतील किंवा टीव्ही शोज असतील जिथे प्रमोशनसाठी माणसं जातात. काही गोष्टी खूप शॉकिंग होत्या ज्या त्यांनी इथे सांगितल्या की कशा पद्धतीने ट्रीट केलं जातं. कारण जेव्हा माणूस एपिसोड बघतो तेव्हा कळतच नाही की ह्याच्या मागे काय झालं होतं. ते सगळे अनुभव की खाली बसवून ठेवणं किंवा आपला बाईट घेणं पण तो वाजवणंच नाही किंवा तो कट करून टाकणं, या सगळ्या हे सगळे एक्सपिरियन्सेस त्याचे होते. मला विचारायचंय की गीतकार म्हणून सुद्धा, म्हणजे लेखक किंवा दिग्दर्शक तरी मी 2 मिनिटांसाठी बाजूला ठेवते, गीतकार म्हणून खास करून असे अनुभव या मोमेंटला येतात? हो, येतात ना, खूप येतात, प्रचंड. इव्हन अवॉर्ड शोज मध्ये? हो, येतात. सी काय ना, मला आणि त्यांची चूक नाही वाटत. अगदी मी सिंपल गोष्ट सांगतो, म्हणजे हितेशचा अनुभव असेल आणि तो बरोबरही आहे त्याच्या दृष्टीने. मला एक गोष्ट अशी वाटते की हा जो सगळा व्यवहार आहे ना टीव्हीवर दिसण्याचा, हा फेसेसचा आहे, हा चेहऱ्यांचा आहे. मग त्याला 2 ऑप्शन आहेत. तुम्ही गीतकार असा किंवा कोणीही टेक्निशियन असा, तुम्ही तुमचा चेहरा असा पोर्ट्रे करा किंवा दाखवा जेणेकरून तो टीव्हीवरच्या माध्यमांना दाखवा असं वाटेल. ते इतकं सोपं गणित आहे, त्याचा तुमच्या टॅलेंटशी काहीही संबंध नाही. म्हणजे मी प्रत्येक अवॉर्ड शोला जातो, मी 10व्या रांगेत असतो आणि ज्यांनी काहीही काम केलेलं नाहीये ती लोक फॉर नो रिझन पहिल्या 2-3 रांगेत बसलेली असतात. आता कदाचित त्यांचा चेहरा टीव्हीवरती आहे, माझा नाहीये, आणि ही फॅक्ट आहे. मला त्याचं काही वाईट वाटत नाही. मला असं वाटतं की माझं काम करणं आहे. माझं काम जर एवढं मोठं झालं तर मी कधीतरी पहिल्या 2 रांगांमध्ये बसीन, मला त्याचा इश्यू नाहीये. पण मी आता जाऊन पहिले बसतो आणि मग मी दाखवतो सगळ्यांना की लिरिसिस्ट पण महत्वाचे आहेत, लेखक पण महत्वाचे आहेत, हा स्टँडच मला मुळात आत्ता चुकीचा वाटतो. मला असं वाटतं की तेवढं काम होऊ दे आधी, तेवढं तुमचं बॉडी ऑफ वर्क आधी तयार होऊ दे. ते झालं. सिम्पल मी गोष्ट सांगतो की आज आपण A.R. रेहमानचं नाव घेतो, बरोबर. जर A.R. रेहमान पहिले 2 सिनेमे करून असं म्हणलं असता की मला पहिल्या रांगेत कोणी बसायलाच देत नाही, त्याला एक व्हावं लागलं ना त्या मोमेंटला येण्यासाठी की प्रत्येक सोहळ्यामध्ये पहिली रांगेत बसण्याचा जो मान आहे तो मिळवण्यासाठी त्याला तेवढं काम करायला लागलं. आणि मला असं वाटतं की तुम्हाला नशीब ते काम करायची संधी देते. उलट तुम्ही जर बसलात पहिल्या रांगेत तर तुमच्या मनात हे तयार होईल की आय डिझर्व टू बी हिअर. मग तुम्हाला काम राहील सेकंडरी. मग तुम्हाला वाटेल की पहिले शोषा, पहिले जातो मस्त प्रत्येक इव्हेंटचे वेगवेगळे कपडे घालून पहिल्या रांगेत बसतो, काम राहील बाजूला. तर मला असं वाटतं की म्हणजे मी एक लाईन माझ्यापुरती लिहिली की द मोर दे डिनाय मी द मोर आय डिफाय देम. दॅट इज अ सिम्पल फिलॉसॉफी. तुम्ही मला 10व्या काय 20व्या रांगेत बसवा, काही प्रॉब्लेम नाही, मी अजून चांगलं काम करणार. तो ऍटिट्यूड तुमचा चांगल्या कामाचा बिल्डअप होत राहतो आणि एका पॉइंटला तो तुम्हाला तिथे नेतो. पण त्या ज्या पायऱ्या आहेत त्या तुम्हाला एकदम उडी मारायची आहे का तुम्हाला 2-2 पायऱ्या चढून जायचंय, हा तुमचा वैयक्तिक मुद्दा आहे. आत्ता काय झालंय की लोकांना सर्व्हिस किंवा प्रॉडक्ट व्हायच्या आधीच ब्रँड व्हायचंय. त्यांचं असं की हा मी एक काम केलं ना आता मला पटकन बोलवा, माझं एक हे फेमस झालं ना चला मी आता पटकन कोणीतरी मोठा, असं नाही होत. आणि मग ते तेवढ्या लवकर इव्हॅपोरेट होतं. आज आपण अजय अतुल बद्दल बोलतो, मला प्रचंड रिस्पेक्ट आहे. मी माझ्या कॉलेजमध्ये 11वीत असताना त्यांचं म्युझिक लॉन्च पाहिलंय. मी हे बोललो होतो आणि अजयला की मी ते पाहिलं आणि मी तेव्हाचा फॅनबॉय असल्यासारखं बघत होतो. मी अजूनही फॅनबॉय. पण तुम्ही त्यांची ट्रॅजेक्टरी काढा ना, त्यांनी केलेले अल्बम्स काढा ना, मग तुम्हाला वाटतं की यार NMSCC ला त्यांचा कॉन्सर्ट झाला, ही माझ्यासाठी प्रचंड अभिमानाची गोष्ट आहे. पण त्यांची वर्ष बघा, त्यांनी केलेले अल्बम्स बघा, त्यांचं काम बघा, हे सगळं बघितल्यानंतर, आणि मी फक्त संगीतकाराबद्दल नाही बोलत आहे, कुठल्याही टेक्निशियनसाठी, रायटर, डिरेक्टर, आज तुम्ही रवीचं नाव घ्या किंवा नागराजचं नाव घ्या, या सगळ्यांनी ज्या पद्धतीचं बॉडी ऑफ वर्क दिलेलं आहे त्याच्यानंतर ते होणं स्वाभाविक आहे. तसं कुठल्याही लेखकाने केलं, गीतकाराने केलं, संगीतकाराने केलं तर ते होणारच आहे. पाथ मोठा आहे पण पाथ आहे आणि तो तयार करणं ही आपली जबाबदारी आहे. त्याच्याविषयी तक्रारीचा सूर योग्य नाही, त्याच्याविषयी हा सूर योग्य आहे की ओके एक दिवस माझं असं काहीतरी काम होईल की ती मोमेंट मलाही मिळेल.
सिंपल गोष्ट, MM किरवानी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण पहिलीचं गाणं ऐकलंय, आपण तू मिले ऐकलंय. आपल्या कोणाला बाहुबलीपर्यंत माहित होता हा माणूस? खरी गोष्ट. आपण म्हणत होतो की अच्छा हा ते कोणीतरी मोठे आहेत, पण बाहुबली आलं, अरे हे ग्रेट आहेत. तू आलं, अरे बापरे हा माणूस खूपच लेजेंडरी. आणि RRR आलं, आले ना ते ऑस्करच्या स्टेजवर, त्या व्यक्तीने ऑस्कर घेतलं ना, रेहमान नंतरचा दुसरा म्युझिक डिरेक्टर झाला ना तो व्यक्ती, त्याला त्याची मोमेंट मिळाली ना एवढ्या वर्षानंतर. ती आपल्या सगळ्यांना मिळेल जर आपण त्या मार्गाने चालत राहिलो तर. त्याच्यावर विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. हा एक खूप वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे. हा, आणि मला असं वाटतं की काय ना, आपण एक्झिक्युटिव्हवर पटकन चिडू शकतो. म्हणजे इव्हेंटला गेलो आणि तिथल्या मुलींनी तुम्हाला ओळखलं नाही, अरे ह्याला काय अर्थ आहे का? असं नाही, तिला माहित नाही तुम्ही कोणात, तिला CEO कोण आहेत हे पण माहित नाहीये, किंवा तिला मराठी इंडस्ट्रीतले स्टॉलवर्ड्स कोण आहेत हेही माहित नाही. तिला हे माहिती की ज्यांनी बँड बांधलाय त्यांना आत घ्यायचंय, ज्यांनी नाही बांधला त्यांना घरी पाठवायचं. तर मग त्यांच्यावर चिडून काहीच उपयोग नाहीये. असं मला असं वाटतं की तेव्हा आपण खूप पटकन सॉफ्ट पॉईंट शोधतो की कोणावर राग काढता येईल, मग त्यांच्यावर आपण चिडचिड करून निघणार. मग ते मेसेज पाठवणार की सॉरी अमुक तमुक झालं, ते झालं, ते झालं. काय उपयोग नाहीये. सो आय थिंक ते तुमच्या डोक्यात त्याची क्लॅरिटी असणं फार प्रचंड गरजेचं आहे. राईट, ऍब्सोल्युटली. जाता जाता 2 प्रश्न आहेत. एक प्रश्न माझ्या आवडत्या फिल्मचा आहे. या फिल्मबद्दल मी इतक्या वेळेला बोलली आहे कारण मला असं वाटतं खूप वेगळ्या पद्धतीने ही फिल्म मला हिट झाली होती. आणि त्याच्या आधी एक अजून प्रश्न की मराठीतलं तर आपण बोललोच, वेगवेगळ्या ऍस्पेक्ट्सनी आपण गप्पा मारल्या. थोडंसं जाता जाता मला हिंदी टच अपॉन करायचंय, आणि नॉट फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह की तिथे काय वेगळं असतं, पण फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह की मराठीतून हिंदीत एका वेगळ्या पद्धतीच्या इंडस्ट्रीमध्ये जाताना कोणत्या गोष्टींचं अनलर्निंग करावं लागलं आणि कोणत्या गोष्टी नव्याने आत्मसात करायला लागल्या ऍज अ प्रोसेस किंवा टेक्निकली किंवा माणूस म्हणून. मला नेहमी असं वाटतं की तुम्ही नवीन येणारं काम हे जर संधी म्हणून पाहिलं, आणि मी आता इकडे 11 सिनेमे लिहिलेत, मग मला पायघड्या घालून बोलवा हा जर तुमचा ऍटिट्यूड असेल तर तुम्हाला तो डेफिनेटली नाही मिळत, कारण त्यांना काही घेणं देणं नाहीये तुम्ही आधी काय काम केलंय. हिंदीत इतका सोप्पा आणि साधा नियम आहे की ती स्टार ड्रिव्हन इंडस्ट्री आहे. तुम्ही त्या स्टारला केटर करू शकता का तुमचा कंटेंट? हो किंवा नाही? हो, यू आर वेलकम. नाही, देन कीप वर्किंग ऑन इट. मी ज्या सिस्टीम्समध्ये आत्ता आहे तिथे तो इतका, आणि ते मला आवडतं कारण त्याच्यात डबल स्टँडर्ड नाहीये. इट इज क्लिअर की हा नट तुम्हाला हा दिसतो ना स्क्रिप्टला, मग तुम्ही अशी स्क्रिप्ट बनवा की त्याला वाटलं पाहिजे की यार मला ह्याच्यात काम करायचंय. म्हणजे मी 2022-23 21 पासूनच खरं तर मी हिंदीतल्या 42 नटांना नरेशन्स केलेली आहेत. 40 ते 42 माझ्या डायरीत नावं आहेत सगळ्यांची, की अरे कधीतरी ह्याला भेटू असं वाटत होतं, त्याच्याबरोबर मी बसून त्याला 2 तास स्क्रिप्ट ऐकवतो आणि तुम्हाला चांगले इन्साइट्स देतो की हे ना असं झालं तर याच्यात मजा येईल, ही गोष्ट केली तर हे अजून छान होईल. तर मला असं वाटतं की ते वेचण्याचं काम आहे तुमचं. तुम्ही तिथे जर हे करून गेलात की हा मी एवढं लिहिलंय आता तू काय मला शिकवणार एव्हरी डे, कारण काय ती माणसं प्रचंड मोठ्या गेममध्ये प्रचंड वल्नरेबल कंडिशनमध्ये सक्सेसफुल आहेत. तर तो ना ते तुमचं अंडरस्टँडिंग पाहिजे की अरे यांचे ना, म्हणजे मला नेहमी असं वाटतं की मराठी हा बुद्धिबळाचा खेळ असेल तर हिंदी हा सापशिडीचा आहे. म्हणजे तिथे साप आणि शिड्या दोन्ही इतक्या डेंजर आहेत की तुम्ही एका मिनिटात कुठेही जाता आणि कुठूनही खाली येता. तर तुम्हाला त्याचं अंडरस्टँडिंग येण्यासाठी ना तुम्हाला ग्राउंडेड राहणं रोज फार गरजेचं आहे. जिथे तुम्हाला तुमचे रिस्ट्रिक्शन्स आहेत, जिथे तुमचं बाउंड्रीज आहेत त्या तुम्ही सेट कराच की मी ह्याच्या पलीकडे मी कॉम्प्रोमाइज नाही करणार स्क्रिप्टमध्ये, माझी स्क्रिप्ट अशी राहणार आहे. जे मी आता माझ्या 1-2 स्क्रिप्ट्सना केलं की मला वाटतं की हे इथे राहावं, आणि दे ऑल्सो ॲग्रीड अपॉन की हा नाही बरोबर आहे, हे याच्यापेक्षा आपण कॉम्प्रोमाइज नको करायला, हे करेक्ट आहे. पण त्या गोष्टीला फ्रेंडली वाटावं. बरीच लोक ना तुमच्याकडे टॅलेंट आहे का नाही हा त्यांच्यासाठी थोडा सेकंडरी मुद्दा असतो. तुम्ही काम करायला चांगले आहात का नाही हा त्यांचा पहिला मुद्दा असतो. आणि तुम्ही या 2 गोष्टी जर पाळल्या ना की एक तर तुम्ही कामाला इझी ब्रिझी आहात की छान वाटतंय माणसाबरोबर काम करायला, हा पहिला मुद्दा असेल, आणि दुसरं तुम्ही कामही चांगलं करत असाल ना तर देर इज नो स्टॉपिंग. म्हणजे मग तुम्हाला माणसं भेटत राहतात, एक्सप्लोरेशन होत राहतं, पैसे मिळत राहतात. तुम्हाला असं नाही करायला लागत की मला आत्ताच हेच पाहिजे आणि असंच पाहिजे आणि टमुक पाहिजे, नाही, ते तुम्हाला मिळतं. त्यामुळे मला हिंदीचं हे लर्निंग माझ्यासाठी खूप मोठं आहे की ते चांगल्या अर्थाने स्टार ड्रिव्हन आहे. त्या स्टार्सना चांगला कंटेंट कसा देता येईल ॲज अ व्हेइकल, हा तुमचा जॉब आहे, हा तुमचा आत्ता तुमच्या ताब्यातली गोष्ट आहे. तुम्ही चांगल्या स्क्रिप्ट्स तयार करा, त्यातले जे हुशार आहेत, ज्यांना मनापासून वाटते की ऑथेंटिक कंटेंट करायला पाहिजे, मग तो ॲक्शनमध्ये असो, ॲडव्हेंचरमध्ये असो, कॉमेडीमध्ये असो, रोमॅन्समध्ये असो,
ते करतीलच. आज सुष्मिता सेन सारखी एवढी मोठी अभिनेत्री हो म्हणण्याचं काय कारण आहे नंतर. आणि तिने तर नरेशनही नाही ऐकलेलं, तिने स्क्रिप्टवर हो म्हणाली, ती स्क्रिप्ट पाठवलं मेलवर त्याला हो म्हणाली. सो नरेशनही नाही करायला लागलं. सो याच्यावर माझा विश्वास आहे की हा 10 पैकी 2 जण तर असतील ज्यांना तो कंटेंट आवडेल, चांगला वाटेल, जे करतील आणि आपण अजून थोडे पुढे जाऊ. सो ते फार इंटरेस्टिंग लर्निंग आहे हिंदीचं. आणि माझ्या सुदैवानी मला जी हिंदीतली लोक भेटली, मग ते मॅडॉक असू दे किंवा रोहित शेट्टी प्रोडक्शन असू दे किंवा जी सिम्स असू दे, ही सगळी माणसं मला चांगली मिळाली. त्यामुळे ती प्रोसेस चांगली झाली माझ्यासाठी. आणि ही खूप क्लॅरिटी आहे मला असं वाटतं की हे असं आहे आणि हे असं आहे ह्याचा एक ऍक्सेप्टन्स की त्यामुळे त्याच्यात काही कन्फ्युजन नाहीये. त्यामुळे अपेक्षा ठेवणं मग त्या नाही पूर्ण झाल्यानंतर आपल्यालाच वाईट वाटणं वगैरे हा काही प्रकारच नाहीये. जाता जाता मी मगाशी उन्हाळबद्दल बोलले होते आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने ही फिल्म बघायला हवी कारण प्रत्येकच ऍस्पेक्ट वरती ही खूप सुंदर फिल्म आहे. म्हणजे खूप छान डिरेक्शन आहे, खूप छान कॅमेरा वर्क आहे, खूप छान संगीत आहे, खूप छान गाणी आहेत, खूप छान अभिनय आहे. त्यामुळे सगळे निकष पूर्ण आहेत. जिओ सिनेमावरती ती स्ट्रीम होते जस्ट इन केस कोणाला बघायची असेल तर. पण उन्हाळची गाणी खूप वेगळी वाटली. म्हणजे त्यातले शब्द सुद्धा वेगळे होते. ती गाणी ऐकताना बोटीत बसल्याचा फील सुद्धा आला. ती तिकडची गाणी त्या कॅरेक्टरची गाणी वाटत होती. काय होती उन्हाळची प्रोसेस? उन्हाळची प्रोसेस ऍक्च्युली फारच इंटरेस्टिंग होती कारण पॅन्डेमिक मध्ये हे काम चाललं होतं आणि आदित्य हा असा डिरेक्टर आहे, मी नेहमी गमतीने आम्ही म्हणतो, मी आता त्याच्यावर 4 सिनेमे केले, तर आदित्यला मी नेहमी म्हणतो की तुझ्या घरी जर कामाला यायचं असेल तर त्या गुहेत जाणारी पावलं दिसतात, येणारी दिसत नाही. म्हणजे आउट टाइम नसतं. आपण बसतो, चर्चा करतो, काम होत राहतं आणि मग कधीतरी कुणीतरी दमतं आणि मग घरी जातं. तर इट्स अ फन प्रोसेस कारण तो प्रचंड पॅशनेट आहे सिनेमाला आणि अमेझिंग आहे त्याचा तो स्वभाव. म्हणजे त्याच्याबरोबर कधीच तुम्ही सिनेमाविषयी एक डल मोमेंट असूच शकत नाही. आदित्य सरपोतदार बरोबर कधीच तुम्ही सिनेमाच्या गप्पा मारता आणि तो असा आहे की हा ओके, तो ही इज ऑलवेज एक्सायटेड. तो सिनेमात जगणारा माणूस आहे आणि ते त्याची प्रचंड शिकण्यासारखी गोष्ट आहे, घेण्यासारखी गोष्ट आहे. तर त्यांनी मला विचारलं की अरे असं असं उन्हाळ नावाचा सिनेमा आहे, सौरभ भावे कल्याणी पंडित त्यांनी लिहिलाय, तर तू करशील का गाणी? मी म्हटलं मला अतिशय आवडेल करायला, गुलराज म्युझिक करतोय. आणि त्याने ती मंताराची मला ट्यून पाठवली. म्हटलं अरे फारच सुदिंग आणि कमाल गाणं आहे, म्हटलं मला फार मजा येईल हे करायला. आणि मग ते टू अँड फ्रो सुरू झालं. तर बऱ्याच वेळेला मराठी न येणाऱ्या संगीतकारांचे जे प्रॉब्लेम असतात ते मग त्यांना ते मीटर आणि हे सगळं सांगायला लागतं की अरे इथे असं नसतं. पण गुलराज स्वतः इतका म्युझिकल आहे ना, म्हणजे म्युझिक डिरेक्टर म्हणून आणि तो माणूस म्हणून अत्यंत सहृदयी आहे. म्हणजे अत्यंत चांगला माणूस आहे तो. म्हणजे तो असं त्याच्याबरोबर काम करताना मला वाटलं की त्याला किती फ्लोई आहे हा, याच्याबरोबर काम करायला किती मजा येते की अरे हे ना थोडंसं असं करता येईल का, मला तो एंड ना टे आहे तर मला तो एच पाहिजे किंवा इथे ऊ आहे तर तो ऊच पाहिजे. तर मी म्हटलं की ग्रेट करूया आपण. आणि मग ते हळूहळू करत 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 ती प्रोसेस खूप चांगली आमची तयार झाली. आणि येडा मंडोला पण त्यांनी केलं होतं. मग तो म्हटला की ते जिबरिशच करायचंय पूर्ण. म्हटलं मजा येईल, काही गाण्याला शब्दच नाही तसं गाणं करायचं. एक्झॅक्टली. म्हटलं मजा येईल. सो ती दोन्ही करताना खूप मजा आली. आणि मग मला कळलं की बाकीची गुरुनी लिहिली, मग ती ऐकली. म्हटलं रे फेनॉमिनल आहे, मला खूपच मजा येईल या सेटअपमध्ये काम करायला. आणि मग आशुतोषने नंतर माझ्या फिल्ममध्ये पण काम केलं, सजनी शिंदेमध्ये. राईट. उन्हाळचा जो हिरो आहे तो. सो खूपच कमाल प्रोसेस होती. आणि तेवढीच खतरनाक प्रोसेस होती. उन्हाळचं काम झाल्यानंतर बराच मधला काळ गेला की आम्हाला माहितच नव्हतं की ह्याचं काय, म्हणजे एवढी चांगली गाणी आहेत आणि ती कधी येणार आहेत, काय होणार आहेत. मग मी प्रोड्युसर्सना फोन, अरे काय कधी अमुक तमुक हे ते, असं ते खूप टू अँड फ्रो झाले. म्हणजे पॅन्डेमिकच्या काळात मी काही प्रोड्युसर्सना पैसे मागण्यासाठी कविता लिहून पाठवल्या. मी म्हटलं की कवितेला पण पैसे मागून आपल्याला पैसे मिळतील, असं मी काही प्रोड्युसर्सना केलं. त्याचे गंमत जम्मत म्हणून. पण मिळाले, ते उशिरा मिळाले, पण ठीक आहे, हरकत नाही. सो क्रिएटिव्ह साईडला इट वॉज अ वंडरफुल प्रोसेस, ऍब्सोल्युटली वंडरफुल प्रोसेस. आणि खूप खूप मजा आली, खूपच मजा आली. आणि ते दिसतंय म्हणजे आम्हाला सुंदर फिल्म झाली आहे. आणि मला फार छान वाटतं की त्या फिल्मला अनेक नॉमिनेशन्स मिळत आहेत वेगवेगळ्या अवॉर्ड्स मध्ये. ती नोटीस होतीये ही. आय वुड हॅव लव्ड की ती थिएटर रिलीज झाली असती, कारण ते सगळं एका मोठ्या स्क्रीनवरती बघणं वुड हॅव बीन अ डिफरंट एक्सपिरियन्स. पण ऍट द सेम टाइम नंदलेस की एका OTT वरती आली आहे, त्यामुळे कदाचित ती अजून जास्त लोक बघू शकतात. आणि आपण जे नेहमी म्हणतो ना की शहरातल्या पुणे मुंबईतल्याच गोष्टी तुम्ही सांगता, तर ती ऍक्च्युली कोकणातली गोष्ट आहे आणि एका वेगळ्या पद्धतीची गोष्ट आहे. त्या फिल्म मधला खूप काळ हा फक्त होडी आणि समुद्र आहे, तर तो डेफिनेटली लोकांनी बघायला पाहिजे असं मला वाटतं. त्यांना नक्की आवडेल. आणि आदित्यचं पण ते डिरेक्टर म्हणून यश आहे. बऱ्याच वेळेला काय होतं ना की आपण अननोन टेरिटरीला घाबरतो
की डिरेक्टर म्हणून मी इकडे जाऊ का, हे करून बघू का. तर त्याचं मला ते खूप आवडलं की ते चॅलेंज त्याला एक्साइट करतं की हा आता ते त्याने तुझ्याच इंटरव्ह्यूत सांगितलं होतं आय गेस की बोट घेऊन जायचंय 2 तास समुद्रात. ते इतर लोक जिथे घाबरतात ना ते त्याला खूप आवडतं की चला आता हे करून बघूया. तर तसा त्याचा स्वभावच आहे, त्यामुळे मजेशीर आहे, अमेझिंग आहे. म्हणजे मी ऐकलंय की स्टिल्स साठी पण त्या फिल्मच्या आदित्य सरां म्हणजे जिथे अदरवाईज एका दिवसात सगळे लोक कम्प्लीट करतात ते काम, तिथे त्यांनी 2-3 दिवस घेतले की परफेक्ट लाईट येईपर्यंत आपण ते करू, काहीच प्रॉब्लेम नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की हे एक वेगळंच क्रिएटिव्ह फ्रीडम आहे आणि ते त्या फिल्मच्या निमित्ताने दिसतंय सुद्धा. जाता जाता एक शेवटचा प्रश्न की फॉर एनीबडी ज्यांना मला इंट्रोडक्शन द्यायचं असेल की क्षितिज पटवर्धन म्हटल्यानंतर की ही 2 कामं इज युअर स्टार्ट टू अंडरस्टँडिंग अबाउट दिस पर्सन, तर कोणती तुमची 2 कामं तुम्ही सजेस्ट करा की इथून सुरुवात करा? त्यातलं एक काम आता लोक बघू शकत नाहीत, दॅट इज 2 स्पेशल. मला असं वाटतं की ते खूप माझ्या जवळचं, म्हणजे आताही नवीन नाटकाची ऍड टाकल्यावर खाली लोक विचारतात 2 स्पेशल परत कधी येणार, तर मी म्हणतो नाही आता परत येऊ शकत, माहीत नाही आता कधी येईल किंवा काय. पण ते एक काम आहे जे मला माझ्या खूप जवळचं वाटतं. आणि अर्थात डबल सीट आहे जो मला असं वाटतं की माझा जो काही घर घेण्याचा स्ट्रगल आहे किंवा मला जे काही मध्यमवर्गीय जगण्यातनं आलेलं शहाणपण आहे किंवा ते ऑब्झर्वेशन मधून आलेल्या ज्या गमती जमती त्या सगळ्या डबल सीटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आल्यात. वायझेड मध्ये पण आल्यात आणि वायझेडला आता खूप अप्रिसिएशन मिळतंय. म्हणजे वायझेड आला तेव्हा तो छान आहे, मजेशीर आहे, कमिंग ऑफ एन एज, अमुक तमुक. पण आता लोक अमेझॉनवर बघून खूप मेसेजेस फोन करतात, अरे हा फारच मस्त सिनेमा आहे रे, की 2017-16 आला होता, आम्हाला माहितच नाही, आम्ही पाहिलाच नाही, तेव्हा फक्त गाणी ऐकली होती वगैरे वगैरे. सो येस, डबल सीट आणि 2 स्पेशल हे 2 माझ्यासाठी खूप जवळची कामं आहेत माझ्या. त्यामुळे ते त्यातलं डबल सीट ज्यांना शक्य आहे, डबल सीट वायझेड हे डेफिनेटली लोक बघू शकतात. आणि गाणी तर इतकी आहेत की तुम्ही फक्त सुरुवात करा की देर आर अ लॉट ऑफ सॉंग्स, त्यामुळे ते तर काही तो प्रश्नच नाहीये. आणि आता अर्थात नवीन नाटक सुद्धा आहे जे सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता, जस्ट इन केस यू वॉन्ट टू गेट स्टार्टेड. AI बालनाट्य, महाबालनाट्य, AI महाबालनाट्य आजीबाई जोरात लवकरच येणार आहे, त्यामुळे तेही त्याचा आस्वाद घ्या प्लीज. खूप छान वाटलं गप्पा मारून. मला असं वाटतं की इतक्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत की मला अजूनही खरं तर समाधान नाही झालंय जर मला खूप प्रांजळपणे सांगायचं असेल तर. पण मी वेळेच्या मर्यादेमुळे आता असं म्हणते की हा भाग 1 असेल आपला, काही महिन्यांनंतर कदाचित नवीन प्रोजेक्ट, कारण तुम्हीच म्हणालात की इट कीप्स चेंजिंग, सो मला पण खूप मजा येईल एक्सप्लोर करायला. मिड म्हणजे आपण म्हणूया की वर्षाच्या मधल्या काळामध्ये किंवा जुलै ऑगस्ट आसपास अजून एक सिनेमा कदाचित माझा येईल, तर तेव्हा आपण 100% गप्पा मारूया परत एकदा. पण मला खूप मजा आली आणि मला हेही सांगायला आवडेल की मराठी कलाकारांबरोबर असे इंटरव्ह्यू करणं आणि ते इन्साइट्स घेणं किंवा ते इन्साइट्स शेअर करणं, एक्सपिरियन्सेस शेअर करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. काय होतं, बऱ्याच वेळेला आपण हे गृहीत धरतो की हा मराठी कलाकारांचा एक पर्टिक्युलर सेट ऑफ थॉट्स असेल, पर्टिक्युलर त्यांचं म्हणणं असेल, ते असेच असतील. तर ते नरेटिव्ह ब्रेक करायचं काम तुझ्या इंटरव्ह्यूजनी होतं आणि मला ती खूप महत्त्वाची गोष्ट वाटते. कारण काय होतं, ते म्हणतात ना की तुम्हाला ज्याची गोष्ट माहितीये त्याचा तुम्ही द्वेष नाही करू शकत. तर ती फार महत्वाची गोष्ट आहे आणि ती तुझ्या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने होती. की आता हितेश बद्दलचा इंटरव्ह्यू झाला, त्यांनी त्याचा स्ट्रगल सांगितला. तो स्ट्रगल सांगितल्यानंतर तुमचं परसेप्शन बदलतं त्या माणसावर आणि तुम्हाला रिअलाइज होतं की माणसं कुठून काम करून येतात, काय करून माणसं हा स्ट्रगल करून येतात. तर मला असं वाटतं की ते नरेटिव्ह ब्रेक करायचं आणि इन अ वे लोकांना एकमेकांविषयी प्रेम किंवा आदर वाटण्याचं आणि वाढण्याचं माध्यम म्हणून हा इंटरव्ह्यू आहे. आणि मला असं वाटतं की तो खूप खूप मोठी गोष्ट आहे. कारण हिंदीमध्ये आपल्याला माहिती आहे की त्या प्रत्येक गोष्टीला एक कमर्शियलिटी येते की RJ इंटरव्ह्यू घेणारे देणारे हे सगळे भेटले तरी ते त्या मोमेंट पुरते भेटतात. ते जत्रेतली जशी पालं पडतात तशी ती पालं पडतात आणि लोक निघून जातात. पण मराठीत ते तसं नाही होत अजूनही आणि ही खूप मोठी ताकद आहे मराठी माध्यमाची, तुझ्या इंटरव्ह्यूची. आणि ते असेच चालू राहावेत आणि याचे हजारो भाग यावेत अशा शुभेच्छा मी तुला देतो. थँक्यू सो मच. आणि खूप खरं आहे, कारण मला असं वाटतं जितकी माणसं मला या निमित्ताने भेटली आहेत त्या सगळ्यांसोबत एकतर अर्थात मला खूप शिकायला मिळालंय सुरुवात करायची तर,
आणि एक काहीतरी एक नातं तयार हो, झालं झालं correct. आणि हे मला खूप भारी वाटलं हो. की ते नातं कोणत्याच कामामुळे असंच कमर्शियली झालं नव्हतं, गप्पांमुळे झालं आणि त्यात एवढी ताकद आहे हे मला स्वतःला या नाही, माध्यमामुळे निश्चित आहे, कळलंय. निश्चित आहे, त्यामुळे निश्चित आहे. इट इज अ व्हेरी ट्रू फॅक्ट आणि हिअर्स होपिंग की आपण सुद्धा पुन्हा लवकर भेटू. 100%. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मला खूप मजा आली आणि असाच उत्तरोत्तर या कार्यक्रमाची प्रगती होत राहो. थँक्स अ लॉट. ही ज्ञानेश्वरी तितकीच लोकप्रिय हो. थँक्यू. थँक्स अ लॉट. थँक्यू. थँक्यू.